सरांनी त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना लाईन मारायला आणि ती चांगली नाही मारायची, चांगली लाईन. ती लाईन नाही, जर ही लाईन मारायला शिकलात तर पोट भरू शकतं आणि उत्तम सुलेखनकार होऊ शकत. येस. भारतीय लिप्यांना खरं तर भारतीय सुलेखनाला खरा आंतरराष्ट्रीय दर्जा दिला असेल तर तो रकरूंनी दिला. त्यामुळे मला नेहमी वाटतं की रकरूंना ही पद्मश्री मिळाली पाहिजे होती. तुमची बाराखडीवर जी हुकूमत आहे, जे प्रेम आहे, जी श्रद्धा आहे, ती बाराखडी कुठे गिरवली? मी जेव्हा लालबागला राहत होतो, लालबाग म्हणजे कलेचं माहेर म्हणजे ते काय नाहीये तिथे, काय एक्झॅक्टली काय नाही आहे, कुठली कला नाही आहे ते लालबाग. आमच्या एका चाईमधल्या माणसाने सांगितलं की एक काम कर, तू आता घरी आहेस ना? बोलो हो. तर उद्या ये, मी तुला काम देतो. बोलो चल. काम गेलं तर माझं आलं गेलं समोर समुद्र नाव उभी. तो काम कुठे आहे? ते बोटीवर नावली आहे. अरे पण बोट समुद्रात आहे ना. बोट नाही, ते करायचं. बोटीने सोडलं, रशी बांधली कमरेला आणि खाली सोडलं. मत्स्यगंधा माशाचा टाईप हवा आहे. आता या कॉलेजमध्ये गेल्यानंतर सगळे तुला माहिती आहे कल्चरली बाप कॉलेज. तर त्यावेळी मी त्या पोरांना सांगितलं की तुम्ही ड्रम तबला बिबला या, फक्त आपण गाणी बिणी म्हणूया, त्याच्यात कॅलिग्राफी करूया, त्याच्यात रंगवूया वगैरे. आणि मी स्ट्रोक मारला असा की वाव असं लहर यायची. आपण ते क्या बात आहे, वा वा बहुत अच्छी जगह निघाली. हा त्यामुळे वाव होतं सगळं झालं वगैरे. पॅकअप केलं, मागणा हाताला असा सर, असा सर मस्त मजा आली. म्हटलं ठीक आहे येतं, आता काय अनेक मुलं असतात अशी. परत सर तुम्ही आम्हाला वेगळाच आनंद दिलात. अरे बोला मलाही खूप आनंद मिळाला, कारण मला हे सगळं करताना आठवत आहे. पण आम्ही जर खुश आहोत, तर कोण आहेत महाशय हे सगळे बघायला गेलो तर अंधेरी मुलं होती. मी त्याला विचारलं हे कसं एन्जॉय केलं तुम्ही? तर मॅडम काही गोष्टी बघायच्या नसतात, काही गोष्टी कानाने ऐकायच्या असतात. नमस्कार, राम राम. बर्वा स्किन थेरपी प्रस्तुत माझे सेलिब्रिटी या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत नवी मुंबई बेलापूर या ठिकाणी आणि आपण कोणाला भेटणार आहोत माहिती? पद्मश्री अच्युत पालव सर, सुप्रसिद्ध सुलेखनकार. या नमस्कार. नमस्कार. या मी तुम्हाला येते घरा तुझी दिवाळी दसरा. मी तुम्हाला म्हणालो होतो घरी येऊन इंटरव्ह्यू करायचा आहे. नाही म्हणजे तेच गंमत आहे खरी. पण तुमचे चरणस्पर्श आता तुम्ही वारीला जाऊन आलात. हो, वारीला जाऊन. त्यामुळे तुमचे पाय आमच्या घराला लागले. बघा रंग आहेच आहे. त्याच्याशिवाय जगणं फार कठीण आहे हो. शाही, काळी शाही. वा वा वा. कॅलिग्राफी आर्टिस्टच्या घरी आलेलो आहे आणि भरपूर वेळ काढून आलेलो आहे. येस. मस्त गप्पा मारू आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि मला उत्सुकता आहे तुमचं घर बघायचं. हो नक्की. त्यामुळे गप्पा मारू, घर बघू, छान धमाल करू. प्रत्येक घरातल्या प्रत्येक गोष्टीत श्रद्धा आहे. ऋतूचे रंग आहेत आणि सायलीची फुलं आहेत. अशी आमची छान चौघांची छान फॅमिली आहे. खूप उत्सुकता होती. सर्वप्रथम म्हणजे पद्मश्री मिळालाय आणि त्याबद्दल खूप खूप आनंद वाटतो. येस. आणि महाराष्ट्राचे तुम्ही शान आहात सर. थँक्यू. चला या. नमस्कार, राम राम. बर्वा स्किन थेरपी प्रस्तुत माझे सेलिब्रिटी या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज मला एवढा आनंद होतोय कारण इतक्या दिवसांची इच्छा होती की या व्यक्तिमत्वाचा इंटरव्ह्यू मला एक ना एक दिवस करायचाच आहे. आणि मागच्या गणपतीला माझी आणि सरांची भेट झाली होती आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की माझी खूप इच्छा आहे तुमचा इंटरव्ह्यू करायचा आहे. आणि आज नवी मुंबई या ठिकाणी तो योग जुळून आलेला आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये माझे सेलिब्रिटीमध्ये आपण स्वागत करूया पद्मश्री अच्युत पालव सर.
नमस्कार सर. नमस्कार. राम राम. जय हरी. जय हरी जय हरी जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. आताच वारी करून आलो. हो म्हणून भेटलं. आणि गमतीचा भाग म्हणजे गेल्या गणपतीच्या वेळेला पण भेटलो तो नवस केल्यासारखाच होता आणि ह्या गणपतीच्या आधी आपण तो पूर्ण करतो. वा 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 वा. आणि खरंय, आणि तेव्हा मी काही माझी झलक सादर केली होती वराडची आणि सगळा माहोल असा झाला होता मस्त. आणि सरांनी मग कुंचला हातामध्ये घेतला आणि कागद होता आणि त्याच्यावर जो गणपती बाप्पा रेखाटला होता तो आजही माझ्या डोळ्यासमोर तसाच आहे. आणि खूप दिवसापासून इच्छा होती. त्याचं कारण असं आहे की मला लहानपणापासून सर ज्यांचं अक्षर चांगलं आहे त्यांच्याविषयी फार मला उत्सुकता असते, आकर्षण आहे. कारण माझ्या वडिलांचं अक्षर चांगलं होतं, माझ्या घरी सगळ्यांचे हस्ताक्षर चांगली आहेत. शाळेमध्ये असताना मानपत्र जे संमेलनामध्ये ते माझ्या हस्ताक्षरात लिहिलं त्या बात आहे. त्याच्यानंतर म्हणजे 5वी 7वी सुरुवात झाली की सगळे मित्र वह्या माझ्या बेंचवर आणून ठेवायची, ती नावं लिहायची, मी लिहायचो. म्हणून मला खूप आकर्षण. आणि लहानपणापासून मला एक गोष्ट सगळ्यात भावते म्हणजे कुणी जर मला पेन गिफ्ट दिलं, पेनाचं मला फार आकर्षण आहे. माझे वडील पेन आणायचे, छत्रपती संभाजीनगरला अभय पेन सेंटर होतं तिथून आणायचे. म्हणून ज्यांची अक्षरं चांगली आहेत आणि त्यातले जे डॉक्टरेट आहेत, जे तज्ज्ञ आहेत, ते आज माझ्या समोर बसलेले आहेत. त्याच्यामुळे मी काय बोलायचं अक्षराविषयी तुमच्या समोर. आम्ही जे शिकलो ते रकृ जोशीने त्याच्या आधी शाळेमध्ये रोज सुविचार लिहायचा. त्या सुविचारात आम्ही विचार करत करत घडत गेलो. वा वा वा. आणि मग रकृंसारखा एक महाऋषी भेटला. त्या माणसाने जे काही शिकवलं, जे काही दाखवलं, तेव्हा असं वाटायला लागलं की आयुष्यात अक्षर छान असणं आणि त्या अक्षरांमागची भूमिका, त्या अक्षरांमध्ये खूप काही दडलेलं असतं. हे जर जाणून घेतलं तर कधी आयुष्य खूप वेगळं होऊ शकतं. सर बघा ना, आजच्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये प्रिंट आहे, हे आहे, कम्प्युटर आहे, मोबाईल आहे, आपण टाईप करतो, आता तर AI आहे. तर त्या सगळ्यामध्ये मला खूप अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्राचा. कारण महाराष्ट्रामध्ये पद्मश्री अच्युत पालव सरांसारखे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी तुम्हाला पद्मश्री मिळाल्यानंतर आज अनेक जणांनी पुन्हा एकदा ड्रॉवर मधले, वॉर्डरोब मधले कुठेतरी पेन जुना पडलाय ते बाहेर काढलं असणार आणि कागदावर काहीतरी गिरवलं असणारच. आणि तुमचे इंटरव्ह्यू जेव्हा जेव्हा मी बघतो तेव्हा जे स्कूल ऑफ आर्ट, जे होईल ते आणि रकृ जोशी सरांचं नाव तुम्ही नेहमी तुमच्या तोंडी असतं. तर आम्हाला रकृ जोशींबद्दल थोडस आवडेल जाणून. जसं की रकृ म्हणजे राज कपूर आणि रकृ जोशी हे मराठी चेंबूरला जवळपास राहायचे. हो असे म्हणजे मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं. जाहिरातीतला तज्ज्ञ माणूस ज्याचं शब्दांवर प्रचंड प्रेम, लिप्यांवर प्रेम, संस्कृतीवर प्रेम, कविता कशी सादर करावी. शब्द मी तुला गंमत सांगतो की त्यांनी नेरोलॅकची एक जाहिरात, एक कॅम्पेन केलं होतं. आता नेरोलॅक कलरफुल कंपनी, कलरची कंपनी, पण यांचं कॅम्पेन त्यावेळेला 10 सेंटीमीटर व 1 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर याच्यामधनं ते मांडत असत. पांढरा पांढरा शुभ्र भात, त्यावर पिवळं धम्मक वरण. म्हणजे तू वाचता वाचता तुझ्या मनातले रंग सगळे व्हिज्युअली येत असत. तिथे रंग दाखवण्याची गरज नव्हती. किंवा त्यांनी सीएटची केलेली जाहिरात होती, पावसाळ्यामध्ये आपण नुसते ब्रेक मारत असतो, कट 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 कट. त्यांनी स्वल्पविराम कॉमा इन्व्हर्टेड कॉमा प्रश्नचिन्ह, मनातले जे सगळे गाडी चालवताना जे सगळे प्रश्न असतात ते सगळे त्या चिन्हाद्वारे मांडून खाली फक्त सीएट टायर्स असं लिहिलेलं होतं. त्या माणसाने म्हणजे जे ब्रिटिश स्टेशनला एक्झिबिशन असताना हातगाडीवरनं पुस्तकं आणली होती. हॅपनिंग हा जो प्रकार आहे ना मराठी साहित्यामध्ये, म्हणजे हातगाडीवरनं पुस्तकं आणली होती. हो, त्याचं हे काय म्हणजे त्याचं कारण लोक कारमधनं पुस्तकं आणतात, टेम्पोमधनं पुस्तकं आणतात, पण तुम्ही जर ब्रिटिश सारख्या स्टेशन ठिकाणी जर आणायची असतील
तर एक वेगळं वाहन तुम्ही लोकांचं लक्ष वेधून घेणं व्हायला म्हणता, अरे आठवड्याला पुस्तक आले, ही जी भावना आहे ना, किंवा इंदिरा गांधी नॅशनल सेंटरमध्ये दिलेलं पहिलं भारतातलं अक्षरयोग एक्झिबिशन झालं, तेव्हा माझ्या घराच्या अक्षरा एवढं, आकारा एवढं एक अक्षर होतं, तो त्याची ती खोली, त्याची ती शिरोरेखा, त्या शिरोरेखाचा वापर स्टेज म्हणून केला होता. बाप रे. म्हणजे सगळे आम्ही बसायचो तेव्हा त्या शिरोरेखेवर ते बसलेले असायचे स्पीकर, आणि आम्ही त्या अक्षराच्या अंतर्भागात बसलेलो असतो. ओ, म्हणजे कुठेच तू कडे एक्झॅक्टली. ही जी भावना जी आहे ती खूप 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 मोठी होती मला वाटतं, आणि ती मला वाटतं त्या काळापासून त्यांनी आणलेली होती. आणि भारतीय लिप्यांना खरं तर भारतीय सुलेखनाला खरा आंतरराष्ट्रीय दर्जा दिला असेल तर तो रकरूंनी दिला. त्यामुळे मला नेहमी वाटतं की रकरूंना ही पद्मश्री मिळाली पाहिजे होती, आणि जर मिळाली नसेल तर माझी ही पद्मश्री मला त्यांना आज मी लोकांच्या समोर अर्पण करतोय. कारण त्या माणसाने जर दिशा दाखवली नसती, कारण शेवटी काय होतं, आज मीच नाही तर असे अनेक लोक भारतामधले त्या माणसाने असे घडवलेले आहेत. वा वा. म्हणजे आपल्याकडे पुराण काळामध्ये गुरु शिष्य परंपरा, द्रोणाचार्य, तर मला असं वाटतं की म्हणून आपला महाराष्ट्र खूप समृद्ध आहे. की तुम्ही जेव्हा म्हणालात की हे पद्मश्री मला जे मिळालं ते मी रकरू जोशी सरांना, गुरूंना अर्पण करतोय. किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे. आता मला थोडं ना बालपणात डोकवायचे की म्हणजे हे जे अक्षरं गिरवली, आपण म्हणतो ना की अभिनयाची बाराखडी मी इथे इथे गिरवली, तसं आम्हाला तुमची बाराखडीवर जी हुकूमत आहे, जे प्रेम आहे, जी श्रद्धा आहे, ती बाराखडी कुठे गिरवली? बाराखडीची श्रद्धा म्हणजे कशी माहिती आहे तुला सांगतो. मी जेव्हा लालबागला राहत होतो, लालबाग म्हणजे कलेचं माहेर करत, म्हणजे तिथे काय नाहीये, तिथं एक्झॅक्टली काय नाही आहे, कुठली कला नाही आहे, ते लालबाग. घराच्या बाहेर मी जेव्हा मला आठवत आहे की एक पहिली दुसरीत असताना आपण पावलं टाकत टाकत चालत येतो, तर खाली रावलींची गणपती कारखाना होता, गणपतीचा त्या कारखान्यात कधी हात दिसायचा, कधी पाय दिसायचा, कधी डोकं दिसायचं. तेव्हा प्रश्न पडायचा, अरे हे काय बघतो आपण, पण नंतर कळायचं ते जोडून गणपती जसे जवळ येतात तसं तसं ते जोडून ते केलं जातं. त्याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला तिथे धुरी आर्ट होता. तो माणूस तिथे त्याचा क पूर्ण होण्यापूर्वी माझ्या मनातला क पूर्ण व्हायचा. वा वा. त्याची वळणं ती बघायचो ना, ती प्रचंड मनावर ठसलेली होती. बोर्ड साईन बोर्ड. परत गणपती, परत ऑर्केस्ट्रा, परत नाटकवाले, नाटकातली सगळी मंडळी जी आहे, काशीनाथ कला मिनार, चिवड्या गल्ली मधलं हनुमान थिएटर, तिथे आम्ही तालीम केलेली आहे. तिथे काय नाही. त्यामुळे काय होतं, हे सगळं तुमच्या मनावर परिणाम करायचं असायचं. आणि शाळेत जाता जाता पहिला एक पूर्वच्याच्या नाक्यावर एक बोर्ड लागायचा, बडेश्वर सेवा मंडळ कबड्डीचे सामने, नौजान सेवा मंडळ कबड्डीचे सामने, क्युरस स्पोर्ट्स, विवेक. प्रत्येकाचं लिखाण, प्रत्येकाचं म्हणजे पहिल्या फेरीचे सामने झाल्यानंतर दुसरी फेरी, तिसरी फेरी, आणि क्वार्टर फायनल पासून सेमीफायनल आणि फायनल, त्याचे जे बोर्ड होते ना, ते बघणं म्हणजे मला वाटतं स्वर्गसुख होतं. ते तुम्हाला संस्कार, मी नेहमी सांगतो की संस्कार करायचा नसतो, तो होतो, तो व्हायला पाहिजे तो. वा. आणि माझ्यावरचा पहिला संस्कार तो तिकडे झाला, त्या सगळ्या साईनबोर्ड. आणि शिवसेनेचे बोर्ड तर अफाट, तो भगवा असा मस्त बाळासाहेबांचं स्केच खाली, आणि एकाग्रता जी म्हणतो ना, कन्सिस्टन्सी जी केली आज आम्ही शिकवतो, कॉन्सन्ट्रेशन. एक बघितल्यानंतर टॉप पासून बॉटम पर्यंत एक फॅमिली वाटते, ती ही त्या काळापासून आली आहे. आणि हे सगळे ज्यावेळी शिरोडकर हायस्कूलमध्ये गेल्यानंतर बॅक बेंचर होतो ॲज युज्युअल. आपली ओढ सगळी याच्यामध्ये ना, त्याच्या कुठल्याही याच्यामध्ये तेच दिसतंय. गणितामध्ये सुद्धा प्रमेय सोडवताना सुद्धा त्यातलं सौंदर्य दिसणार ते. कारण त्याच्यातला त्रिकोण काढला म्हणा किंवा चौकोन काढला असं, तो
चौकोन बरोबर नाही हे कळायचं, पण त्याच्यानंतर पुढचं काय कळायचं नाही. आलेख कागदावर डोळे फिरायचे. ते प्रमेय आयुष्यात कधीच कळली नाही ती. त्यामुळे शिक्षक आमच्या शाळेमध्ये ज्या शिरोडकर हायस्कूल, पंतप्रधान असायचा मुलांचा, अर्थमंत्री असायचा, सुशोभन मंत्री असायचा, आणि हे मंत्रिमंडळ असायचं. मी शाळेचा सुशोभन मंत्री आहे, मी शाळेचा पंतप्रधान आहे, तो रिस्पेक्ट होता प्रत्येकाला. त्यांचे बॅचेस पण वेगळे असायचे. तुम्हाला मंत्रीपद मिळालं? मला मंत्रीपद नंतर मिळालं. मी आठवीला असताना काय झालं की पहिल्या बेंचवरची मुलं कधीच हे फळा पुसणं, मग सुविचार लिहिणं हे कधी करत नसतात ते, कारण त्यांचं अभ्यासात लक्ष असतं. आणि आमचं लक्ष हे पुढचे लोक त्यांच्या डोक्यात काय चाललं असेल त्यांच्या डोक्यात वाकून बघायचं. असं करता करता नावर सरांनी मला विचारलं की अभ्यास चांगला नाहीये, मला कल्पना आहे, मान्य आहे, मग काम कर, उद्यापासून हे फळ्यावर लिहायला लाग. बरोबर, काय लिहायचं तर मला सुविचार लिहायचे. पण आता शिक्षकाने सांगितल्यानंतर तू नाही काय बोलणार. पडत्या बाळाची आज्ञा. दुसऱ्यापासून सुरुवात झाली, लिहिणं सुरू झालं, वाचणं सुरू झालं. मग आजचा सुविचार चांगला नव्हता, कोणतरी मागचा पोरगा सांगायचा, दुसऱ्या दिवशी सांगायचा अरे खूप छान आहे. असं करता करता त्या हुशार मुलांची मैत्री पण झाली. आणि त्यातून मग 8वी 9वी 10वी आणि मग शाळेचा फलक असायचा ना, वार्षिक स्नेहसंमेलन किंवा आमच्या शाळेत गणपती म्हणा, कुठलाही उत्सव म्हणा, राहुट्या म्हणा, हे सगळं खूप जोरात व्हायचं. बर, राहुट्या मी वारी मधला शब्द आहे. तर राहुट्या म्हणजे आम्ही ते पालं जे शिरोडकर शाळेची ती एक मोठी परंपरा आहे. ती गेली अनेक वर्षांनी आजही प्रत्येक वर्गाला तुला वर्गाला आसाम दिलं जातं, कोणाला महाराष्ट्र दिलं जातं, कोणाला गुजरात दिलं जातं. तर त्याप्रमाणे त्या राहुट्या दिवस नसतो आमचा. बरं, त्या राहुट्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि त्या राहुट्यांमध्ये आपली राहुटी त्या विषयाला जाणारी, त्याच्यासाठी मुलं महिना धडपडत असत. आमच्या सगळ्यांसाठी, माझ्यासाठी नवीन आहे. नाही, ही खूप आजही म्हणजे शिरोडकर शाळेची हीच ओळख आहे, राहुट्या करणं. परत तुमचे ड्रॉइंगचे वर्ग खूप सुंदर असायचे. त्यावेळेला नाबर सर होते, त्यावेळेला चिटणीस सर होते, कडू सर होते, चितारी सर होते, 4-4, 5-5 सर, 2-2 ड्रॉइंग वर्ग. त्याच्यामुळे काय व्हायचं की मुलांना स्वतःच्या कलेला, किंवा परत नाटक हा एक मोठा प्रांत आमच्या शाळेचा होता. नाबर सर स्वतः खूप नाटककार, खूप छान होते ते. त्यामुळे त्या माणसाला माणूसच कळायचा. तू ढ आहेस हे तुला जाणवून न देता तुझ्याकडून चांगलं काम करून घेण्याची जी वृत्ती होती ना, ती त्या माणसाकडे होती. वा, असे शिक्षक झाल्यामुळे काय आज गरज आहे. आज गरज आहे की आज शिक्षक मुलांचा संवाद चॅटवर होतो. हे दुर्दैव आहे. अभ्यासात जो मुलगा हुशार आहे तो मुलगा चांगला, हो, असं काहीतरी आहे. म्हणून ह्या शिक्षकांची गरज. आणि त्यांनी मग हळूहळू ते सगळं कधीच सांगितलं नाही, करून दाखवलं नाही की तुझं चुकलंय म्हणून. केलंयस, त्याच्यामध्ये बदल केलास की पुढे आणखी असं होऊ शकतं, ही दृष्टी जी आहे, पुढची दृष्टी. त्यामुळे काय झालं, माझं ते साईन बोर्ड बघणं शाळेत करणं. त्यामुळे अक्षर म्हणजे नक्की काय, एक उभी रेषा आडवी रेषा म्हणजे अक्षर. आपण लिहितो ते अक्षर, त्या अक्षरातून संवाद होतो, त्या अक्षरातून आयुष्य पुढे घडतं, त्याच अक्षरातून पुढे एक डिझाईन पुढे बघतं. त्याच्यातून एक म्हणजे पुढे मी जेव्हा गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की 1 लेटर इज 1 डिझाईन. एक अक्षर एक श्वास आहे. आणि ही भावना जेव्हा तुला कळायला लागते तेव्हा त्याच्यातलं कंपोजिशन कळायला लागतं. एक अक्षर एक श्वास आहे. आपण बघ ना, ओम जर म्हणायचं लागलं तर आपण नुसतं ओम म्हण रे ओम, पण जर भावार्थाने म्हटलं तर श्वास सुटेपर्यंत आपण म्हणतो अजून वाढवा, लांब करा. तेच अक्षरांमध्ये ज्यावेळेला पुढे कॅलिब्रेट करायला लागलो तेव्हा त्याचे स्ट्रोक्स आपोआप पुढे व्हायला लागले. माझ्यातला श्वास जो आहे तो त्या रेषेच्या द्वारे बाहेर पडला पाहिजे, ही माझी भावना होती. एक पूर्ण स्ट्रोक असा मारल्यानंतर असा पूर्ण वर जातो. त्या माणसाची दृष्टी पण तिथे तेवढी लागत नाही, इतकं तो फास्ट असतं ते. आज लोक मला म्हणतात, जेव्हा एक जर्मन कॅलिग्राफर वर्नर स्नाटर होते, त्यांनी जेव्हा माझं काम बघितलं त्यावेळेला मला म्हटलं यू आर द मॅजिशियन ऑफ इंडियन कॅलिग्राफी. कारण प्रपोर्शन आहे, वेग आहे, कन्सिस्टन्सी आहे,
डिझाईन आहे, सगळ्याच गोष्टी आहेत तुझ्याकडे. आणि शेवटी सगळ्यात शेवटी तुझ्याला जो भावार्थ लागतो ना तुला, तो त्याच्यामध्ये आहे. तो भावार्थ लालबागने दिला, मुंबईने लालबागने दिला. लालबागने खूप काही दिलं. लालबाग एक माझ्यासाठी, तिथे सगळ्या प्रकारची माणसं होती, भाई लोक पण होते. पण कसं की तुला काय पाहिजे आहे ना ते तू ठरवायचं असतं. तुम्ही जे म्हणालात ना श्वास, अर्थात मी नाटकाबद्दल बोलायला लागलो तर लोकांना असं वाटेल की ओ अच्छा वेगवेगळे पैलू उलगडतात. तसं मी आज ऐकायला झालोय की एक शब्द एक श्वास आहे हे मी आयुष्यभर विसरू शकत नाही सर. कारण ती कॅलिग्राफी बघताना आम्हाला त्यातली टेक्निकल लँग्वेज नाही कळणार कदाचित, पण कुठलाही शब्द तुम्ही जेव्हा रेखाटता काही कुठला तर बराच वेळ ना बघून सुटत नाही, तो बघत राहावा असं आणि तो मनामध्ये ठसतो. एक्झॅक्टली ही जी प्रोसेस आहे ही, कारण कसं तुला गंमत सांगतोय, मी तुकारामांवर काम करत होतो. त्याच्या आधी मी ज्ञानेश्वरीवर काम केलं, त्याच्यावर मोडीवर केलं होतं. ज्ञानेश्वरीच्या वेळेला विजया राजाध्यक्ष बघायला आले होते. हा, आणि बाई म्हणाला खूप छान आहे काम तुझं. मी म्हटलं की मला तुकाराम करायचं पण कळत नाहीये. सत्य परिस्थिती सांगितली, उगाच काहीतरी खोटं सांगण्यात अर्थ नाही. लिहून काढायचं नाहीये मला तुकाराम, लक्षात राहू, समजून घ्यायचं आहे आणि मग उतरा. आणि मग म्हणजे ते नाटकच आहे, ती कविताच आहे ती. बाईनी म्हटलं की ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर तू घरी ये. साहित्य सभासद गेलो. 3.5 तास बाईनी मला एक गोष्ट सांगितली. त्याच्यात कोण तुकाराम नाही होता. अच्छा, गोष्ट होती संत तुकारामांची गोष्ट नाही सांगितली, गोष्ट सांगितली बस. 3.5 तासानंतर मग माझी चुळबुळ थोडीशी सुरू झाली, कारण आपल्याला तेवढं ऐकायची सवय नाही. बाई मला गोष्ट संपत आली आहे. बोलो कशी वाटली? बोलो छान आहे, मजा आली, खूप व्हिज्युअल व्हॅल्यू आहे. बोललो तुकाराम आहे. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही, असा स्वतःभोवती फिरणारा तुकाराम, शेवटी अनुरणीय तोकडा तुका आकाशाएवढा विलीन झाला शून्यात. शून्यापासून शून्यापर्यंतचा प्रवास मांडला त्याच्यामध्ये. मग आम्हा घरी धनशब्दांची असो किंवा ओझं आपण जेव्हा नेहमी म्हणतो की आपण अरे सुख पाहता जेव्हा पडे दुःख पर्वता एवढे, सुख एवढं असेल पण दुःख त्याचा एवढा मोठा डोंगर करून जगताना, आणि मग आयुष्यभर त्या डोंगराच्या खाली सडत राहायचं. जे मिळालंय त्याचा डोंगर करा ना तुम्ही. मग ही जी सगळी भाषा तयार झाली, त्या भाषेला आकार होता, शब्दांना आकार होता, अर्थांना आकार होता. आणि ही जेव्हा हळूहळू शब्दात व्यक्त व्हायला लागली, आणि व्यक्त होताना तो तुकारामच असला पाहिजे, तो अच्युत पालव नाही असला पाहिजे. म्हणजे काळ्या कागदावर काळ्याने विठ्ठल लिहिला असा, विठ्ठल त्यावेळी पासा लिहिला. आणि मग मला बरेच जण अस्पष्ट आहे विठ्ठल, तो ज्याला पाहिजे त्याला स्पष्ट दिसेल. आणि फक्त एक नाम जो होता त्याचा, तो ऑरेंज कलरचा टिळा लावला, म्हणजे टिळा, तो टिळा लावला. एक्झिबिशनला येणारी लोक इकडून बघायची, कारण तो फोडून दिसायचा नाही, इकडून बघायची म्हणजे अँगलने दिसायचा. आणि मला सांगायची बघ अँगलने मग खूप छान दिसतोय, समोर उभा राहा, बोललो स्मरण कर. तो दिसायला पाहिजे असं नाहीये. प्रत्येक गोष्ट नाही दिसत तुम्हाला. ते जे रेखाटलंय ते ज्याचा त्याचा विठोबा, ज्याचा त्याचा विठोबा, ज्याचा त्याचा विठोबा. ऍब्सोल्युटली. तुम्ही बोलत असताना जे म्हणजे मी माझ्याशी थोडंसं रिलेट करतोय, माझा अनुभव खूपच तोकडा आहे तुमच्यासमोर. नाही, पण नाटक करत असताना जेव्हा सुरुवातीला मी ऍडमिशन घेतलं की नाटक शिकायचंय, तेव्हा मग बापरे ही सुद्धा पुस्तकं आहेत, नाटकाची ती पुस्तकं आहेत, मग म्युझिकही ऐकायला पाहिजे, चित्रही बघायला पाहिजे, इंटरनॅशनल फिल्म्सही बघितल्या पाहिजेत, हे सगळं लोकांशी संवादही साधला पाहिजे, प्रवासही केला पाहिजे, निसर्गही बघितलं पाहिजे. एवढं सगळं मला असं वाटायचं की हे सुरुवातीला वाटायचं की एवढं काय, मी तर नाटक शिकायला आलो, मी तर अभिनय शिकायला आलो. पण हळूहळू तो कांदा असतो ना त्याचा पापुद्रा असा एक 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 घडत जातो. म्हणजे अशी ती कला आहे ना की तुम्ही जे म्हणताय की शब्द श्वास आहे आणि शब्द बोलतात किंवा
माझ्यासारख्या कलाकाराला किंवा कुठल्याही माणसाला ती कॅलिग्राफी बघत राहावीशी वाटते. त्याचं कारण असं आहे की ज्या हाताने ती रेखाटलेली आहे तो हात नुसता वळत नाहीये, तर त्या हातामध्ये संगीत आहे, हातामध्ये साहित्य आहे, हातामध्ये समज आहे, हातामध्ये उमज आहे, हातामध्ये चित्रकला आहे, हातामध्ये बोर्ड पेंटिंग रंगवलेलं आहे, हातामध्ये रंग आहेत, हातामध्ये निसर्ग व्यापकता आहे ती सगळी. म्हणजे तुला गंमत सांगतो की विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या व्याख्यानमालेचं ज्याला भिंती रंगवायचो आम्ही, चिंचपोकीच्या ब्रिजवर मोठी भिंत आणि त्या भिंतीवर मग ती एवढी लांब भिंत आता कशी करायची हा प्रश्न त्या व्याख्यानमाला प्रमुखाला. तर मग काही नाही, अक्षरांची व्यापकता आहे ना, ती व्यापकता मांडूया. म्हणजे काय म्हणतो थांब बोलू सांगतो तुला. 8 फुटाचा V असा, मग तो आता करणार कसा? तुमच्या डोक्यात मनात आकार असेल आणि तुम्ही डिझाईनची अंग तुम्हाला माहिती असतील तर तो 8 का 10 फुटाचा पण करता येतो, जे रखरुरी गेलं ना मोठं एवढं मोठं. आणि मग ज्याला विद्यार्थी उत्कर्ष मंडळ हे वाचता वाचता पूल संपलेलं असायचं. गंमत सांगतो लाट विठ्ठलावरनाथ सांगतो की जेव्हा मी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांचा अमित देशमुख, तर त्यांचा एकमत नावाचा पेपर होता लातूरला. ते मला मी थोडंसं काम करायचं त्याच्यावरती, येशील का? तर बोललो येतो. मग काम दुपारीच संपलं. आता काय करणार आहेस? तर काय इथे जवळ बघण्यासारखं? बोल जा पंढरपूरला. तर मला माहित नव्हतं पंढरपूर किती लांब आहे, लातूरून जवळ आहे ना. तुम्हाला जाशील? बोला हो. किती वेळ लागेल? तुला रात्रीची गाडी मिळेल, काय प्रॉब्लेम नाही म्हणाले. त्यांनी आदेश सोडले, 2 गाड्या पुढे, एक मध्ये मी वाम 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 करत ते असं विठ्ठलाच्या दारात त्याची VIP दर्शन. पण तिथे गेल्यानंतर सगळे बडवे रेडीच होते, कारण साहेबांचा फोन गेला होता, अमितचा पण साहेबांचा फोन गेला होता. आला एक बडवा, त्याने माझ्या कॉलरला पकडलं, माझं सामान मी घेतलं असं पटकन. आपलं गर्दी हा, पण VIP पण पटकन तुम्हाला घेऊन जाणं. तर त्यामुळे असं मागून पकडत असेल तसे. आणि चला आता त्याला कोण माहिती, हा असा माणूस आहे तो, काय आहे ते. फक्त आदेश आलेला, आदेशाचं पालन करा, दर्शन द्या आणि सोडून द्या. त्याला नेऊन डायरेक्ट त्याने विठ्ठलाच्या पायाजवळ ठेवलं, घ्या विठ्ठलाचं दर्शन. बरं बघतो तर हा असा विठ्ठल. म्हटलं मला 2 मिनिटं द्या. का 2 मिनिटं द्या फक्त. बॅगेतनं वही काढली, इंक काढली, ब्रश होतं. जसा दिसला विठ्ठल उभा, विठ्ठल आणि ठला ठ असा, आणि खाली 2 पाय ल. आणि त्याला झाल्यानंतर त्यानं सांगितलं की विठ्ठला, उद्यापासून तुझं हे नवीन रूप लोकांना बघायला मिळणार आणि ते तुझ्या साक्षीनेच असेल. त्याच्यानंतर म्हणजे मला असं वाटतं की जे तुम्ही दिसतं ते मांडण्याचा जर प्रयत्न केला तर त्यातून खरी मजा येते. सर काटा लाव. म्हणजे मला आत्ता असं वाटलं की त्या डोकं टेकवल्या क्षणी पांडुरंगाने तुम्हाला पांडुरंग आदेश दिला असणार की आता माझं चित्र काढ. कारण एकतर मी एवढ्या वेळ आता वारी मी 6 वर्ष करतोय, तर ते जेव्हा गाभाऱ्यात जातो ना माणूस आणि दिसतं ना, तर काय मागायचंही सुचत नाही, ब्लँक होतो माणूस. आणि तिथे मी पाया पडल्यानंतर तेवढ्या क्षणाला तुम्हाला वाटलं की वही काढावं आणि हे रेखाटावं. ती आज्ञाच होती, ती आज्ञा होती, ती आज्ञा होती. म्हणजे आज मी अखंड भारतामध्ये म्हणा, किंवा मी आता अमेरिकेत गेलो होतो, किंवा मध्ये मी रशियामध्ये गेलो होतो, शेवटी मी माझ्या भाषेचं आणि त्याच्यातलं गंमत काय हे सांगताना इथे विठ्ठल असतो. विठ्ठल विठ्ठल आणि तो ठला ठ असा तो इतका हे झाला, व्हायरल झाला तो प्रचंड. आता जिकडे तिकडे असं दिसतच नाही. ते आधी का कोण जाणे ते आडवं होतं. मी आडवं केलं होतं सुरुवातीला. पण काही गोष्टी अशा असतात ना की काही गोष्टी तुम्हाला नकळतपणे साक्षात्कार होत असतो, दिसत असतात. त्या फिल्मचा सीन आहे हा. वर बघितलं तर अरे असं आहे. येस, हे ठ. तुम्ही ना बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये म्हणता, आणि जे मला फार आवडतं,
मी कलाकार असल्यामुळे ते रिलेट करतो, कारण मी नाटक एखाद्याला शिकायचं तर मी म्हणतो की नाही तुला हे आलं पाहिजे, किंवा एवढी वर्ष लोक विचारतात की एवढी वर्ष करताय तुम्ही नाटक का? लोकांना कला म्हणजे असं हां ह्याला काही येत नाही, जरा तुमच्याकडे बघा काही जमतंय का. तर प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही एक इन्सिस्ट करता जे फार महत्त्वाचं आहे, आणि मी इथेच मी सांगतो की मला तुमचा क्लास जॉईन करायचा आहे त्यासाठी. येस, तुम्ही म्हणता की एक रेष काढायला खूप वेळ लागतो, तर मला ते अजून कळलेलं नाही की एक काय असतं की एक शब्द उच्चारायला वेळ लागतो, स्पष्टता असावी लागते. ती स्पष्टता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नाटकातला दिग्दर्शक तुला सांगणार नाही की हे बरोबर आहे म्हणून. त्याच्यासाठी पहिलं वाचन लागतं, मग प्रोनाउन्सिएशन त्याचं क्लिअर असावं लागतं. अक्षर काढताना उभी रेषा आडवी रेषा ह्या त्याचा मुख्य भाग आहे. त्याचा वरून खाली येईपर्यंत तुला पटकन मारायची लाईन सवय झाली, ती म्हणजे रेषा नाही आहे ती, किंवा ते अक्षर नाही आहे ते. मी रेषा मारली आहे, आणि जेव्हा दोन रेषेमधला ज्याला फरक कळतो त्याला तुला कळतं की रेषा म्हणजे काय. ही रेषा तुमच्या मनात सतत कार्यरत असते जेव्हा तुम्ही सुलेखन करत असता, जेव्हा तुम्ही सुलेखन शिकत असता. आणि एक रेषा जेव्हा टॉप पासून बॉटम पर्यंत जेव्हा ती सरळ येते आणि आपण म्हणतो लँड झाला, आता मस्त छान वाटतंय, आता मला मस्त वाटतंय. एक रेषा माणसाला उभं राहायला शिकवते. एका रेषेच्या बाजूला दुसरी रेषा त्याच पद्धतीने मारली जाते. त्याच्यातलं अंतर किती असावं हे तुझ्या डोळ्याला कळायला लागतं. अगदी जवळ येता तेव्हा तुला मी त्याला व्हिज्युअल व्हॅल्यू दिलेली आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोशी म्हणा किंवा तुमच्या प्रेयसीशी बोलत असता त्यावेळी तुम्ही खूप फ्रेंडली असता, ती जवळ असते रेषा. तुम्ही मित्रांबरोबर असता तेव्हा रेषा एवढी असते. तुम्ही तुमच्या सरांबरोबर बोलता तेव्हा एवढी असते, आणि तुमच्या बॉस बरोबर असता तेव्हा ती रेषा असते, ती कधी मध्ये ती वाकत असते. गिव्ह द रिस्पेक्ट फॉर युअर बॉस. हे जेव्हा लोकांना कळायला लागलं की वाय इम्पॉर्टंट लाईन, रेषा का महत्त्वाची आहे, ती रेषा मारायची नाही आहे तुम्हाला, ती रेषा जगायची आहे. हे जगणं आहे ना त्या रेषेतलं, मग त्या रेषेला वक्राकार करता येतो, मग त्या रेषेला स्पीड देता येतो, मग त्या रेषेला वळवता येतो, मग त्या रेषेला एक रेषेला जोडून दुसऱ्या रेषेला की त्यात पान होतं, फूल होतं, सगळं होतं. पण ती जोपर्यंत आपलीशी होत नाही तोपर्यंत नाही बनवत. येस, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बोलत असताना ना त्याच्यात नाट्य आहे, परत नाट्य. आई सोबत बोलताना ती रेषा अगदी हे, बायको सोबत बोलताना, मुलीशी बोलताना, स्वतःच्या मुलीशी बाळाशी बोलताना, बॉस आला की त्याही नाट्य. मग हे जेव्हा मी कॉर्पोरेटमध्ये जेव्हा समजावून सांगते वाय दिस इज इम्पॉर्टंट, आज वेगळ्या फील्डमधली लोक जेव्हा येतात ना आम्हाला, तेव्हा त्यांना सांगणं फार गरजेचं असतं की इट इज नॉट ओनली टू राईट जस्ट लाईन. तुम्ही कसे बसलात ते एक डिझाईन आहे. मी तुम्हाला कसं शिकवतोय आणि कसा उभा आहे त्याला आपण म्हणतो बॉडी लँग्वेज याची चांगली नाही, हा कसा उभा राहतो रे, बरोबर ना. हे सगळं जेव्हा जेव्हा तुम्ही सुलेखन करायला लागता तेव्हा त्याचं बेसिक आहे ते. एक लाईन किती महत्त्वाची. म्हणजे मला आता विनोदनी असं म्हणावंसं वाटतं की सरांनी त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना लाईन मारायला आणि ती चांगली नाही मारायची, चांगली लाईन ती लाईन नाही, जर ही लाईन मारायला शिकलात तर पोट भरू शकतं आणि उत्तम सुलेखनकार होऊ शकत. येस. आणि त्यासाठी अर्थात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुलेखनकारांसाठी वाचन फार गरजेचं आहे. ते समजावून घेणं फार गरजेचं आहे. काय होतं, वाचून लिहून काढणं नाही, तुझं प्रश्नाचं उत्तर नाही आहे हे, ही भावना आहे. ती भावना म्हणजे पावसाचं, उद्या आज बाहेर पाऊस पडतो आणि मला ग्रेसांची कविता सुचली किंवा नादू मानवांचं नभ उत्तर वालंग झिम्माडं झालं हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा तो पाऊस माझ्या अंगावर पडतो याची भावना माझ्या वाचताना हातात घेताना अक्षर करताना सुद्धा आली पाहिजे ती. किंवा मी नेहमी उदाहरण देतो की नटसम्राट मधला विवा शेवळकरांची आपला बाप चोर आपली आई चोर आणि मुख्य म्हणजे ती दोघं, हे आपली दोघं म्हातारडी बरं का, असं कोण म्हणत नाही ना.
हे कुठेतरी जेव्हा तुला त्या शब्दाची व्याप्ती तुला कळते तेव्हा तुझं सुलेखन उतरायला लागतं. म्हणून मी नेहमी सुलेखनकारांना सांगतो की वाचणं हे फार गरजेचं आहे. वाचून व्यक्त व्हायला पाहिजे, नुसतं व्यक्त होऊ नका. रेषा मारली तर त्या रेषेला अर्थ आहे, ती वक्राकार गेली तर त्याच्यातनं ऊर्जा पण निर्माण होऊ शकते, त्याचा डान्स पण होऊ शकतो त्याचा. बऱ्याचदा मी जेव्हा डान्स आणि कॅलिग्राफी कॉम्पोजिशन ज्याला करायला जातो तेव्हा त्या रेषा त्या डान्सप्रमाणे स्वैरपणे धावत असतात, त्या एकमेकात मिसळत असतात. त्या डान्स आणि सुलेखन, हो. म्हणजे मी तुमच्या सगळे इंटरव्ह्यू ऐकताना ना, मी असं माझ्या कागदावर सुद्धा मी मुद्दे जेव्हा काढत होतो तेव्हा एक असा पॉइंट असा लिहिला की कॅलिग्राफीला अच्युत पालव सरांनी परफॉर्मिंग आर्ट मध्ये कन्वर्ट. हो, ते गरजेचं होतं, मला गरजेचं होतं, कारण तुमच्या विच इज व्हेरी डिफिकल्ट. आणि सॉरी, तुमच्यातला जोपर्यंत परफॉर्मर बाहेर पडत नाही ना तोपर्यंत ती भाषा खुलणार नाही. कविता वाचणं, नुसते वाचून काढणं आणि वाचायची, ती परफॉर्म करायची. काय भाषेत याच्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला गरज आहे, त्यासाठी नाटक करणं फार गरजेचं आहे. आता आम्ही कॅलिग्राफीच्या वर्कशॉपमध्ये अतुल पेठेंना बोलवलं. अतुल पेठेंनी स्टेज म्हणजे काय, मग प्रत्येकाला डायलॉग दिला. तू म्हणशील का, तू म्हणून दाखव, तुला कळलं पाहिजे ना डायलॉग. दोन माणसातलं अंतर हे परत त्याने इथून तिथपर्यंत गेलास तरी तुझी नजर डोळ्याला लावून चुकवायची नाही. नेक्स्ट वर्कशॉपला कौशल्य इनामदारांना आणलं, त्यांनी छान एक्सपेरिमेंट केलं. ग्रेसांची कविता घेतली, पब्लिश. आता ग्रेस सगळ्यांनाच कळतच नाही, त्यामुळे ग्रेस म्हटल्यानंतर पोरांना वाटलं की अरे आपण मंगेश बाळगावकर घेऊया, नाही बोलो ग्रेसच घ्यायचे. आणि मग त्याने ती कविता सांगितलं की ही कविता मी आता वाचून दाखवतो. मग त्याला संगीत लावलं. त्याला ज्याला नाही कळली त्याने शब्द घ्यावा, ज्यांना कळलं त्याने संगीतही त्याच्यातलं घ्यावं, आणि त्याप्रमाणे ती कविता कागदावर मांडली. हे जेव्हा कळलं तेव्हा त्यांना कळलं व्हिज्युअल व्हॅल्यू काय आहे त्याच्यामध्ये. तन्वी पालव माझी पुतणी, तिने पूर्ण डान्स रिदम जो आहे ना तुमच्यात किती पॉवर असायला हवी, आणि त्या क्षणाला ती रिॲक्ट व्हायला हवी. धा असं करताना तुम्हाला ते सगळं त्या कागदावर यायला पाहिजे. ते मग तिथे काय चुकलं काय बरोबर हे महत्वाचं नाहीये, तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट झालात, ती मुवमेंट काय होती, ती मुवमेंट तुम्ही जगलात का, हे जेव्हा कळतं. आणि आता आम्ही आरती धानिपकर एक असाइनमेंट केली होती, खूप वेगळा अनुभव होता पोगोसाठी. अशी भिंत आणि अशी जमीन. कोणासोबत केलं होतं? पोगो चॅनल. तर ती त्यांनी सांगितलं की काहीतरी वेगळं हवंय, काहीतरी वेगळं. बोला कार्टून काय. तर मी अखंड भिंतीवर पूर्ण एक कॅलिग्राफी केली आणि त्याच्यातला एक स्ट्रोक जमिनीवर आणला. कळलं का? आणि आरतीला सांगितलं की 5 सॉक्स घाल, म्युझिक लाव, आणि तुझ्या म्युझिक प्रमाणे ती कथक, शीचं कथक डान्स, कथक प्रमाणे तुला जी मुवमेंट करायची ती कर. ते तुझं चित्र, तो तुझा आकार, ते तुझं नाच, ते ओलेत एका पायात सॉक्स एका पायाने करायचं. ते संपलं की तुला कंटिन्यू मी करेन, त्याला बॅलन्स म्हणून परत मी तुला सांगेन परत इथनं सुरुवात कर नव्याने. हे करता करता अख्खा स्टेज आम्ही भरून काढला होता. हे एक्सपेरिमेंट जे आहेत ना, हे एक्सपेरिमेंट ते फार महत्वाचे असतात. बघा ना, संगीत, नृत्य, नाट्य आणि साहित्य, त्याला साहित्य आणि त्याला त्या सुलेखनाची जोड. आणि ते खूप कठीण आहे ना, कारण नाटक जेव्हा ते हातामध्ये नाट्य आणावं लागतं, डान्स तुम्हाला हातामध्ये तुम्ही जसं म्हणलं सर तो स्ट्रोक गेला पाहिजे, किंवा म्युझिक, कविता असेल तर हातामध्ये ती कविता आणावी लागते, तो भावार्थ, सगळा भावार्थ. अजून एक थोडा वेगळा विषय, पण लोक सेलिब्रिटी म्हणून आमचे ऑटोग्राफ घेतात, सिग्नेचर घेतात. सिग्नेचर वाल्यांनी
तुमची सिग्नेचर घेतली. आणि काही वर्षांपूर्वी म्हणजे जे शौकीन आहेत तर ते जरा काय, कारण ते वेगळं, परत हेच वेगळं आहे ना, लोगो डिझाईन. ते जरा आम्हाला सिग्नेचर बेसिकली काय आहे की परत तोच फील की हाही डिझायनर आहे, हाही डिझायनर, तूही डिझायनर आहे, पण मला सिग्नेचर करताना, वाईन करताना सिग्नेचर दिसली पाहिजे. पण हळूहळू माणसाला ती सिग्नेचर चढत गेल्यानंतर कळलं का, त्याच्यातही तो सांगतो की दिस इज माय ब्रँड. कळलं का, म्हणजे ती रिकॉल व्हॅल्यू त्याच्यामध्ये यायला हवी, इतकं ते छान असावं. उद्या ती बॉटल घेऊन जाताना मला असं वाटलं पाहिजे की येस, आय एम कॅरिंग समथिंग डिफरंटली. दिस इज माय सिग्नेचर. दिस इज माय आयडेंटिटी. एक्झॅक्टली. हो, कारण ब्रँड्सच्या बाबतीत ती लोक जी रेग्युलर असतात ते खूप दे आर पर्टिक्युलर अबाउट देअर. म्हणजे तुम्हाला ती गोष्ट मांडता आलीच पाहिजे, ती गोष्ट मांडता आली पाहिजे. म्हणजे मी तुला सांगतो की जेव्हा मी तक्षकीचं काम केलं होतं गोविंद बरोबर, तर त्यांनी मला अख्खी स्टोरी सांगितली होती. किंवा अशोका फिल्मचा लोगो जेव्हा केला तेव्हा डिरेक्टर त्याचा शाहरुख खान, किंवा त्याने मला साईटवर बोलवलं, म्हणजे शूटिंग चालली होती तिथे. टेक्स्चर काय आहे त्याचं, त्याची पॅलेट काय आहे, हे सगळं लोकांना काय वाटतं की कॅलिग्राफी म्हणजे काय, पटकन शब्द मिळाला की लिहून काढलं, हा कॅलिग्राफी. म्हणजे आज मला नेहमी आमच्या सगळ्या कॅलिग्राफर्स मित्रांना सांगावंसं वाटतं कधी कधी की आपण गणपती आला की करतो, शिवाजी महाराज आले की करतो, दिवाळी आली की करतो, दॅट इज सेलिब्रेशन. पण त्याच्या पलीकडे खूप कॅलिग्राफी आहे, जी शब्दाच्या पलीकडे जाऊन तुम्ही काम करू शकता, जी डिझाईनच्या पलीकडे जाऊन काम करू शकता, ज्याला व्यक्तित्व आहे, स्वतःचं महत्व आहे स्वतःचं. आता आणखी एक तुला उदाहरण सांगतो. तुला पॅरिसमध्ये जसं आपलं RBI आहे तसं सोसायटी जनरल आहे, तिथली रिझर्व्ह बँक असली. आता पॅरिसमध्ये काय नाही आहे, सगळी आर्ट आहे. तर त्याचं सगळं बिल्डिंगचं डिझायनिंग करायचं रोडॉल्फ नावाचा एक डिझायनर होता, त्याच्याबरोबर त्याच्याकडे काम केलं होतं. आणि मग त्याने त्यांना रिक्वेस्ट केली की आपण खूप कलर झाले, आपण आता ब्लॅक अँड व्हाईट आणूया, आपण भाषा आणूया, आपण संस्कृती आणूया, आपण कल्चर आणूया, आपण जगातल्या सगळ्या कॅलिग्राफर्सना इथे इन्व्हाइट करू. वा. आणि त्याने 100 लोकांना कॉन्टॅक्ट केला, त्याच्यात मी पडतो. आणि मग प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही तुमचं काम पाठवा. तर मी माझं काम पाठवलं, मी मला जे काही एक्सप्रेशन करायचं होतं ते सगळं त्याला पाठवलं होतं. माझ्याकडे ज्ञानेश्वर आहेत, माझे तुकाराम आहेत, माझे बहिणाबाई आहेत, माझ्याकडे विवा शिवळकर आहेत, माझ्याकडे नाधो मानोर आहेत, माझ्याकडे गणेश आहेत, जे 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 हे सगळे 10 लोक सगळी माझ्याकडे असल्यावर मी जगातल्या कुठल्याही माणसाला घाबरत नाही. सर, हा प्रोमो आहे आजच्या एपिसोडचा, हा प्रोमो आहे की आणि त्याने माझं सगळं काम बघितलं आणि मला त्याने कॉल केला, ही वॉन्ट टू डिस्कस विथ मी. रात्री 10 वाजता फोन केला. त्याने विचारलं काय करतोयस, तो बोललो काही नाही, आपण भेटूया. बोललो हो. हा बोललो मुंबईकर आहे, कधीही भेटू शकतो बोललो, अशी भावना मानत होती. तो मला म्हणाला सगळं तुझं काम बघितलं आणि एवढ्या मोठ्या गोष्टी कशा करतोस तू, कसं म्हणजे काय काय कामाची पद्धत काय, हे सगळं त्यांनी रात्री 2 वाजेपर्यंत माझे जाणून घेतलं. आणि मग मला सांगितलं की मी तुला जवळपास 150 मीटर जागा देतोय आणि त्याच्यावर तू देवनागरी पूर्ण करायची. आणि मग त्याच्यावर सगळे दादा लोक कारण 100 लोक, मग 50 लोक, मग त्याच्यातली 25 झाली, मग त्यातली 10 झाली, 10 ती 6 झाली, 6 मध्ये मी होतो. आपल्याकडे काय झालं माहिती तुला सांगतो, हे जेव्हा झालं ना तेव्हा अरे काय तुझं काम आहे ते होणारच आहे, असंच होतं ते. ही भावना आपल्या लोकांमध्ये आलेली आहे. म्हणजे आज देवनागरी
पॅरिसमध्ये गेला तर कायमस्वरूपी बघायला मिळेल. आज देवनागरी रशियामध्ये गेलात तर रशियाची 90 मुलं मी ऑनलाईन शिकवून त्यांनी त्याचं एक्झिबिशन केलं आहे. आज जर्मनीमध्ये गेलात तर स्टिफ्टंग आर्काइव्हमध्ये माझं काम अभ्यासाला आहे, तिथे डिस्प्लेसाठी आहे तिकडे. बापरे. आज आम्ही आता अमेरिकेत गेलो तेव्हा अमेरिकेतल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तिथल्या मराठी लोकांमध्ये एक छान एकोपा आहे आणि ते आपल्या सगळ्या मुलांना भाषेपासून वंचित होऊ नये म्हणून दर शनिवारी मराठी शाळेमध्ये घालतात. आज एक आठवड्याभरापूर्वी सांगतो, ब्राझीलमधल्या लोकांनी कॉन्टॅक्ट केलं, मला आम्हाला मराठी शिकायचं आहे. हे तिकडे चाललंय, पण हे माझ्या महाराष्ट्रामध्ये माझी मराठी नष्ट होत चालली आहे. त्यासाठी संघर्ष आहे आपल्याला. इथे संघर्ष आहे, इथे राहून संघर्ष, माझ्या राहण्याचा संघर्ष. ही केवढी दुर्दैवाची गोष्ट. आणि मला नेहमी वाटतं असं की ही आवड निर्माण करण्याकरता म्हणजे काय होतं की आपण बऱ्याच गोष्टी बांधत असतो. नवीन नवीन याचं महाराष्ट्र भूषण भवन केलं, गुजरात भवन केलं, आसाम भवन केलं. प्रत्येक राज्यामध्ये त्या भाषेचं एक भवन असायला हवं, मराठी भाषेचं. मग ते मुंबईत असो, पुण्यात असो, नाशिकमध्ये असो, कुठेही असो, त्या भवनामध्ये माझ्या भाषेची उत्पत्ती कधी झाली, कशी झाली, ती डेव्हलप होत कशी गेली, तिचा आकार कसा होता, ती ताडपत्रावर कशी होती, ती बुरशपत्रावर कशी होती, ती पेपरावर कशी आलेली कशी होती, मग ज्ञानेश्वरच्या खाली लिहिलं कसं होतं, तेव्हा कुठे पट्ट्यांनी रूल होता. पण त्यावेळीचे ग्रंथ हे लिहिले बघितलेस, शिवकालीन हो. ते मोडी लिहायला अभ्यास करताना पुण्यामध्ये एवढं मोठं भांडार बघितलं. मला म्हटलं की एवढा मोठा इतिहास आपण कधी वाचणार आहोत, कधी ऐतिहासिक घटना नवीन जन्माला येणार, की आपण शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली हेच आपल्याला माहिती आहे, पण खरे शिवाजी महाराज माहितीच नाही आहेत. तो राजा होता, रयतेचा राजा होता, त्याची वागण्याची, त्याची ध्येय, नीतिमूल्य, त्याचं आर्किटेक्चर, सत्य, हे सगळं कधी कळणार. आणि हे कळत नसल्यामुळे काय होतं की त्याच गोष्टी बघण्यापेक्षा मग दुसरं काहीतरी बघावं म्हणून आपली मुलं मोबाईल धरून बघतात, इंग्लिश पिक्चर बघतात, इंग्लिशमध्ये घडतं. ती पूर्ण टेक्नॉलॉजी वापरून झालं, आपला माणूस एकदम हे झालेला असतो. पण माझ्या आईच्या मायेचा पदर, त्या पदराखालची सावली, तिने केलेली वरण भात, हे सगळं आजही मला छान वाटतं. ते मी नेहमी म्हणतो की AI आलंय, AIने सगळं जग एकत्र केलंय, पण इमोशन नाही एकत्र आहेत. म्हणजे कदाचित तुमच्या फील्डमध्ये पण मधल्यामध्ये मी वाचलं होतं, पहिले स्क्रिप्टवाले आता काय करणार हा प्रश्न होता, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की स्क्रिप्ट येत आहे, पण त्याला मला पाहिजे ते नाही आहे त्याच्यामध्ये. सर, इमोशन कुठून आणणार? एक्झॅक्टली. नुसती उभी रेष येईल AI मधनं, त्या उभ्या रेषेमधली इमोशन AI नाही आणू. आणि मला तुमचं जे आतमध्ये तुमचं चालू आहे किंवा तुमची जी खंत आहे ती सुद्धा मला कळती आहे. आणि मला असं वाटतं की ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे, प्रत्येक मराठी माणसाची, की महाराष्ट्रामध्ये एक स्वतंत्र असं मोठं भवन व्हावं, मराठी भाषेचं भवन, दालन असावं, जिथे महाराष्ट्रातल्या जेवढ्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, तिथल्या सहली येतील. एक्झॅक्टली. आणि जी मुलं अक्षरं गिरवतायत त्यांना कळेल. एक पटकन तुला गोष्ट सांगतो, रशियामध्ये आम्हाला बोलवलं होतं. तर रशियामध्ये बोलवलं कशाला, तर त्याला कॉम्प्युटर आल्यानंतर रशियन मुलांचं लक्ष विचलित झालं. गव्हर्नमेंटने ताबडतोब जगभरातल्या सगळ्या कॅलिफर्सना बोलवलं, सांगितलं की तुमची कामं ना हाताने केलेली सगळी, त्याचं प्रदर्शन भरवलं. आणि ते मुलांसाठी होतं. शाळांचे नुसते रीग लागायची, नुसती सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमची दमछाक व्हायची. ते बघणं किती बोलणार तू, हे तिकडे होऊ शकतंय. आणि आपल्याकडे खूप आहे, तुम्ही जसं म्हणालात तसं. आणि तुम्ही नेहमी म्हणता, मला ते फार आवडतं, की आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे, तसाच तो लिपी प्रधान सुद्धा आहे. त्याबद्दलही आम्हाला परत एकदा जाणून घ्यायचं. काय होतं की जेव्हा माझ्या करिअरला 2005 साली 25 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा मी म्हटलं की चला आपण आपल्याकडे जे आहे ते आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे. म्हणून मी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक मोठा 2.5-3.5 महिन्याचा एक टूर केला.
त्या टूरमध्ये केल्यानंतर लक्षात आलं की प्रत्येकाला प्रत्येकाची भाषा बोलता येते, लिहिता येत नाहीये. आता हे सगळं गणित काय सोडवणार तू? मी काय भाषा शिकवायला जाणार का? नाही. मग हे सगळं कॅलिग्राफीच्या दृष्टिकोनातून मांडलं पाहिजे. जोपर्यंत भाषेचं सौंदर्य लोकांना दिसत नाही, उद्या तुमची गुजराती भाषा असेल किंवा कन्नड असेल तर तुझ्या भाषेचं सौंदर्य मला कळलं पाहिजे, माझ्या मराठी भाषेचं सौंदर्य तुला कळलं पाहिजे. ही भावना घेऊन आम्ही कॅलिफेस्ट प्लॅन केला आणि देशातले सगळे कॅलिफर्स एकत्र आणायचे, त्यांचा भारतीय लिप्यांचा उत्सव असा साजरा केला. आणि मग त्याच्यातनं जे जे वाटतं, मग त्याच्यातलं डिझाईन असेल, त्याच्यातलं आपलं भाषेचं महत्त्व असेल, त्या भाषेची वैशिष्ट्य काय असतील, हे सगळं त्याच्यातनं कुठं तरी बाहेर पडलं पाहिजे, वाचली गेली पाहिजे आणि बघितली गेली पाहिजे, मनामनात भाषा रुजली पाहिजे आकारातून. वा सर. आणि हे जेव्हा मला असं वाटतं, आणि हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आपल्याकडे काय होतं, म्युझियममध्ये घेऊन जाणं, बरीचशी लोक नाही जात म्युझियमला, त्यामुळे मुलांना म्युझियम कळत नाही. आणि तुम्ही म्हणता तेच आहे की मी सुद्धा आता बरेच देश फिरलोय ना, तिकडे सगळं डॉक्युमेंटेशन आहे. एक्झॅक्टली. आपल्याकडे इतकं संग्रह करण्यासारखं सगळं आहे. म्हणजे सर मी हे चॅनल माझं सुरू करण्यामागचं हे तेच होतं माझं की नाटकाचं मी प्रयोग करतोय, सिनेमा शूटिंग करतोय, टेलिव्हिजन करतोय, सगळं आहे. फक्त मला माझी जी आवड आहे, माझं जे पॅशन आहे ते मी कुठे करू शकतो म्हणून मी यूट्यूब चॅनल सुरू केलं. मला डॉक्युमेंटेशन या प्रकाराचं खूप आकर्षण आहे म्हणून मी वारीचं गाणं प्रोड्यूस केलं. अख्खी वारी जवळपास 28 एपिसोड आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल नवीन मुलांना की वारी काय बघायचंय, बस आणि चॅनल बघ आणि सगळे एपिसोड बघ, तुला सगळं कळेल. म्हणजे त्यांना कल्पना नाही की एवढी मोठी, एवढी भरपूर माणसं कुठल्याही लाऊडस्पीकरच्या किंवा कुठल्याही कमांडरच्या हाताखाली न होता, न आमंत्रण निमंत्रण नसताना इकडे आपल्याकडे एरवी लग्नाची पत्रिका नाही, कसं येऊ, तिकडे कोणाला आमंत्रण नाही, निस्वार्थ निरपेक्षपणे आणि 350 किलोमीटर हे चालत 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 तुम्ही त्या एका, आणि त्याचं डॉक्युमेंटेशन आज माझ्याकडे. मला एवढा आनंद होतो की असंख्य उखाणे जुन्या काळात आज ज्या 85 वर्षाच्या वारीत येतात ना, त्यांच्याकडनं उखाणे म्हणून घेतलेत. गवळणी आहेत, भारुडं आहेत, भजनं आहेत, जे पुस्तकांमध्ये सुद्धा नाही प्रमाणामध्ये नाहीये, जे त्यांना मुखोद्गत आहे ते आपल्याकडे ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये आहे. गणपती आहे बाप्पासोबत गप्पा, की जिथे खूप जुने नगरचा विशाल गणपती आहे, कोकणातली गणपतीच्या परंपरा, गणपतीची कोकणातली आरती, हे सगळं आहे. आणि माझे सेलिब्रिटीमध्ये कलावंत आहेत, लोककलावंत आहेत, त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे मी, की जेणेकरून गोदावरी मुंडे सारखी गायिका आहे, तिचं डॉक्युमेंटेशन आहे. जळगाव खानदेशामध्ये वही गायन नावाचा प्रकार आहे, तर वही गायन ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपामध्ये नाहीये, देहावरची गाणी नाहीयेत, तर ते सगळं आपल्या चॅनलला आहे. म्हणून मला तुमच्याविषयी जास्त उत्सुकता होती, आकर्षण होतं की डॉक्युमेंटेशन तुमचं जे पॅशन आहे ते व्हायला पाहिजे. मी नेहमी मुलांना सांगतो की तुम्ही वर्कशॉपला पण माझं नेहमी असतं की पहिल्या पेपरला नंबर टाका, शेवटच्या पेपरला नंबर टाका. वर्कशॉप 2 दिवसाचा असेल मान्य आहे, 10 दिवसांच्या वेळेला तुम्ही बघितलं ना, त्यावेळेला तुम्ही पहिल्या दिवशी काय केलं आणि मग क्रमवार काय केलं शेवटच्या होतं, म्हणजे आता मी किती पुढे गेलोय की मागे राहिलोय, हे तुम्हाला डॉक्युमेंटेशनमुळेच कळतं. मंडळी, आमचा जो उद्देश आहे माझे सेलिब्रिटीमध्ये सगळं डॉक्युमेंटेशन करण्याचा आणि तिथे जाऊन शूटिंग करायचं, म्हणजे स्टुडिओमध्ये गेलोय आणि गप्पा मारल्यात, हा फॉर्मॅट तर आहेच आहे, पण माझ्या मनामध्ये थोडा वेगळा विचार येतो नेहमी की तिथे जायचं, त्या कलाकाराच्या घरी जायचं आणि त्याला बोलतं करायचं. कारण घरात गेल्यानंतर तो कलाकार सुद्धा थोडा अधिक जास्त खुलतो आणि मायेनं खुलतो आणि त्याच्यानंतर त्यांचं घर कसं आहे, कुठले कुठले अवॉर्ड्स मिळालेले आहेत, त्या घराची एक आपण सफर करतो, रपेट मारतो. तर पद्मश्री अच्युत पालव सर ह्यांचं सुद्धा घर बघण्याची मलाही उत्सुकता आहे, तुम्हालाही असेलच. त्यांच्या घराच्या भिंती बघूया, काय 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 पुरस्कार मिळालेले आहेत, कुठल्या प्रकारची चित्र आहेत, हे सगळं मलाही उत्सुकता आहे, तुम्हालाही आहे. चला एक रपेट मारू. या इथे एक हात आहे, हो,
ते जरा सांगा आम्हाला काय. कसं माहित आहे की कॅलिफर म्हणून नीप न लावता आपल्या घरावर आपला हात लावावा असावा, ही पहिली कल्पना. दुसरी त्याची मूळ कल्पना अशी होती, गेली 40-50 वर्ष मी काम करतोय. मी जेव्हा जेव्हा कधी स्पॉन्सर लागले, कधी पैसे लागले, कधी प्रवासासाठी इकडे जा तिकडे जा कर, असं सगळं कोणी कामं दिली. मोठं व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, पण आपल्याकडे नाही. आता काय करणार आपण? हे सगळ्यांची मदत घेतली. हे सगळं शेवटी एका पॉईंटवर आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी परत त्यांना ह्याच्यातलं काहीच देऊ शकत नाही. मग ज्यांनी मला हात दिलाय त्यांना हात द्यायचा आठवण म्हणून. आणि माझ्या हातावर भगवान रामपुरे शिल्पकार, त्यांनी तो मोल्ड टाकला आणि मला एक 40 मोल्ड काढून दिले. आणि मी जे लोक माझ्यासाठी मला मदत करत होते किंवा मला आधार दिला, त्या सगळ्या लोकांना मी सन्मानपूर्वक हा हात दिला आणि सांगितलं की हा माझा हात मी तुमच्या हातात देतोय, तो आता तुम्ही सांभाळा. कारण त्यावेळेस तुम्ही मला हात दिलाय. त्यावेळेस एक्झॅक्टली. वा, साधा सुद्धा हात नाही. आणि जसाच्या तसं त्याने जे रामपुरेने जे केलंय ना ते इतकं सुंदर केलंय. त्या प्रत्येकाच्या हातातल्या शिरा बिरा बाकी सगळ्या गोष्टी सगळं जसाच्या तसं आहे. सत्यात उतरली. हो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि ते बरं तू आता म्हणाल तसंच बऱ्याच जणांना आल्यानंतर कविता पण आठवते. पोथ्या, हे कोर्टाचे पेपर, मोडी लिपी लिहिली तर कशी लिहिली जात होती. आता याच्यामध्ये साधारण बघा 8 आण्याचा पेपर आहे हा, बरोबर. हे भुर्जपत्र, ही छोटी छोटी पत्र शेतकरी लिहायचे जमिनीचे वगैरे. मग त्यावेळी कागद छोटा होता, कमी होता. जेव्हा कंपोजिंग आलं लाकडा ह्याचे जस्ताचे, तेव्हाचं कंपोजिंग सुद्धा आज एक डिझाईन म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. किंवा ही जी कन्सिस्टन्सी आहे ना, ही कन्सिस्टन्सी ही आज आपल्याला बघायला मिळत नाही. आज आपण त्याच्याकडे आर्ट म्हणून बघतो. हे किती साधारण कितीशे वर्ष हे जवळपास, आता ही पत्र आहेत ती जवळपास एक 100-1 वर्षापूर्वीची जुनी आहे. माझ्याकडे एखादी एक बाळ आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. ते 150 वर्षापूर्वीच आहे. त्याच्यामध्ये संगीतावरचं सगळं लिहिलेलं आहे. इकडे काही हे आहेत, निप्स आहेत. तोच नाही, तोच. तरीही आपल्या ध्यानस्थ आहोत. मी पुण्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशनला गेलो त्याला त्यांना प्रश्न पडला की आता पालसरांना काय द्यायचं. तर त्यांनी माझी बॅग बघितली, सगळ्या बॅगेतले टूल्स बघितले आणि मग त्यांनी म्हटलं की हा या माणसाला पाटावर बसवूया आणि घालणार टोचूया. सगळे टूल्स घेत 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 मी हे सगळं. आणि हे मुख्य म्हणजे हे खूप छान पेंटिंग अनिल नाईक, म्हणजे आपल्या देशातला खूप मोठा एक पोर्ट्रेट आर्टिस्ट आहे. आणि त्यांनी ब्राह्मी लिपीचा वापर करून, हा सगळी ब्राह्मी लिपी येते, म्हणजे फक्त ब्राह्मी लिपीचा वापर करून पेंटिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे सगळी अक्षर आहेत, ही सगळी लहान मोठी करत 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 करत, म्हणजे तुम्ही चित्राला बदलता येतं. मनामध्ये हे वेगळे आकार घेऊन असं जर आपण काही केलं तर खूप छान गोष्ट होऊ शकते ना. हे आणि हे ओरिजिनल आहे. या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या त्या. हे पटकन लक्षात नाही आलं आमच्या की त्या लिपीमधलं ते चित्र हे ब्राह्मी लिपीतलं आहे. खूप छान छान गोष्टी आहेत अशा की हे लाकडाचे ठसे ज्याच्यावर छापले जात होते असे. हे मगाशी जी टूल म्हटली आपण, ही वेगळ्या प्रकारची टूल्स आहेत अशी. त्याच्यामध्ये ब्रशपासून, बोरूपासून सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि आज इंग्लिश कॅलिग्राफी करताना किंवा हे सगळे ही डेव्हलपमेंट आहे बोरूच्या नंतरची. हे सगळं तुम्हाला प्रत्येक गोष्टीने, प्रत्येक टूलने वेगळ्या पद्धतीने लिहिलं जातं. वेगळंच आहे काही. हे क्रोक्विल आहे, क्रोक्विल. पण लिहिण्याची पद्धती, हातावरचं प्रेशर वेगळ्या पद्धतीने आणावं लागतं त्याच्यात. म्हणजे वेगळं लिहिण्याकरता, वेगळे प्रेशर टाकण्याकरता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लिहिलं पाहिजे. आणि हा आपला बोरू
वा. याच्यामध्ये टेक्निकल बाजू जर आपण बघितली अशी तर बोरू तर खूप छान आहे. म्हणजे इथून हे ज्यावेळी शाहीमध्ये बुडवलं जातं असं तेव्हा इथून शाही बाहेर येते, इकडनं आतमध्ये हे होल आहे तो शाही, इकडनं परत खाली अशी येते. म्हणजे त्या पॉईंटपर्यंत फ्लो काय इक्वल राहावा म्हणून त्याच्यातलं डिझाईन सुद्धा तुम्हाला करायचं असतं. तुम्ही करून घेतलाय तो. पहा बांबू होता तो हा, आणि ही रशी मधल्याचं काय हातानं सुटू नये. मोडी लिहिताना मला जर एक्सपेरिमेंट करायचं असेल तर मी ह्या पोरूनी लिहितो मी असं छानसे. हा, हे जास्त आपले सगळे टाईप आहेत. हा जो प्रकार आहे जो वापरले जातो. आज कसं मुलांना टाईपच कळत नाही ना, 12 पॉईंट. पण तो कंपोजिंग कसा होतो किंवा नीपच्या सगळ्या द्या. हे मी मगाशी जे म्हणत होतो खजिना आहे, खजिना. हे जे हे हो हे बघ, आता हे एक संगीतावरचं पुस्तक आहे. त्याच्यात वेगवेगळे राग आहेत. त्याच्यामध्ये रागडोई, बिलावल राग बिलावल. आता त्या काळचं हे पुस्तक आज जवळजवळ 150 वर्षाच्या पेक्षाही जास्त आहे ते. पण समास बघा, सबस्पेसिंग बसा, त्यातला रेड मधले बदल राग लिहिले. आज आपण डिझाईन बघतो ना ते प्रत्येक गोष्टीमध्ये. सर, आता गेले 2 महिन्यापासून जी महाराष्ट्रभर चर्चा आहे, आपल्या देशामध्ये चर्चा आहे की अच्युत पालव सरांना पद्मश्री मिळालेला आहे. आणि आम्हाला इतका आनंद झाला. अशोक सराफ सरांना मिळाला आणि तुम्हाला मिळाला. तर त्याबद्दल आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. काय भावना आहे तुमचं? काय आहे की जवळपास या गोष्टीला म्हणजे आता कसं आपण 2 महिने होऊन अविरतपणे 1973 साली मी फळ्यावर लिहिलं. बरोबर. सुविचार नाभर सरांनी सांगितला, विचार करून सुविचार लिहिला. तीच गोष्ट कालांतराने बदलत काही वेळेला मीडिया बदलला, काही वेळेला थॉट बदलले, काही वेळेला टूल्स बदलले, काही वेळेला साईज बदलल्या, काही वेळेला वेगवेगळी आव्हानं आली. पण मन कुठेही विचलित नाही झालं. कॉम्प्युटर आला तरी माझं मन विचलित नव्हतं. AI आला तरी माझं मन विचलित नाही आहे. किंवा ह्या जिथे आपण बसलो तिथे माझा स्टुडिओ होता. त्या सगळ्या स्टुडिओत 2005चा जो पाऊस होता, त्या पावसामध्ये अख्खा स्टुडिओ पाण्याखाली होता. त्यात पेंटिंग गेली, पुस्तकं गेली, नेगेटिव्ह पूर्वी असायच्या त्या निगेटिव्ह सगळ्या गेल्या. पण असं म्हटलं की आपण कलाकार आपण म्हणतो स्वतःला, तर उद्याचा दिवस वेगळा असेल आपला. तसंच करून एक छान अम्ब्रेला वर्कशॉप केला. त्या अम्ब्रेला वर्कशॉपांना लोकांना शिकवलं अम्ब्रेला कशी पेंट करायची. त्याच्यातून फिरताना आत्मविश्वास कसा तुमचा असतो, कारण तुमची अम्ब्रेला असते, ती समोरचा माणूस बघतो आणि म्हणतो की हे मला कसं केलं. अशा वेगळ्या पद्धतीच्या काही एक्सपेरिमेंट त्याच्यातनं करता 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 त्याचा कमर्शियल वापर केला, त्याचा इमोशनल वापर केला, त्याचा सिनियर सिटीजनसाठी वापर केला. त्याच्यातून शेवटी कसं की कला ही जगण्यासाठी असली तरी पैसे हवे असतात तुम्हाला. नुसती कला करून चालत नाही. मग त्याचा कमर्शियल व्हॅल्यू म्हणजे कॅलिग्राफीचा वापर वेडिंग कार्डमध्ये म्हणा, मग बॅग्समध्ये म्हणा, मग पुस्तकाची कव्हर म्हणा, प्युअर कॅलिग्राफीतला, मग फॅशनमध्ये आलो, मग आर्किटेक्टमध्ये गेलो, मग इलेक्ट्रॉनिकमध्ये आलो, मग यू नेम इट यू विल गेट इट. त्यामुळे मला एक माहिती होतं की तुम्ही सगळीकडे जोपर्यंत दिसत नाही ना तोपर्यंत तुमची कला वाढणार नाही. वा सर, सगळीकडे तुम्ही कॅलिग्राफीला टॅप करत अगदी म्हणजे अगदी तुला आठवण म्हणून सांगतो की त्यावेळी लालबागला राहत होतो तेव्हा थोडं अक्षर चांगलं होतं. हळूहळू आमच्या बिल्डिंगच्या खाली एक बाबा म्हणून फ्रेम मेकर होता. त्याच्याकडे फ्रेमसाठी लोक यायची. मग कोणतरी मेलं की त्याची फ्रेम व्हायची 13व्याच्या आधी आणि त्याच्या खाली नाव घालायला पाहिजे. मग तो एक माझं गल्लीतनं आतमध्ये शिरला चाळ की बरं होतं खरं, ए अच्छा हे ऐकायला आलं की समजायचं कोणतरी मेला, आपल्याला 2 रुपये मिळणार. 2 रुपये मिळणार, 4 रुपये
तर हे 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 असं ते सगळं. पण हा आल्यानंतर कोण गेलं रे, कोण गेला आता विचारू जगत नाही, माहितीच तर नसतं. किंवा जीपीओच्या पोस्टमध्ये मेन पोस्ट अनेक्स त्या काचेवर उलटर लिहायचं पोस्ट कार्ड, हे सगळं उलटी अक्षर लिहून रेड रंगाने ब्रश सरकायचं, त्याच्यावर रेषा मारता येत नाही. हा किंवा आमच्या एका चाळीमधल्या माणसाने सांगितलं की एक काम कर, तू आता घरी आहेस ना? बोलो हो. तर उद्या ये, मी तुला काम देतो. बोलो चल. का गेलो? तर माझगावला गेलो, समोर समुद्र नाव उभी. तो लोक काम कुठे आहे? ते बोटीवर नाव लिहायचं आहे. अरे पण बोट समुद्रात आहे ना. बोट नाही, ते करायचं. तू बोलो काय करणार? पोहत नाही. बोटीने सोडलं, रशी बांधली कमरेला आणि खाली सोडलं. मत्स्यगंधा माशाचा टाईप हवा आहे. खाली पडलास तर मिळालास, पाण्यात पडणार. त्यामुळे भीती गेली होती. भिंतीवर विद्यार्थी उत्कर्ष लिहिताना व्यापकता वाढली होती. वा 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 वा. गोरेगावला बोर्ड करताना सहज रात्री आम्ही आमची एक साईन बोर्डची एक पद्धत होती. संध्याकाळी 4ला त्याचा एक हात मारायचा, रात्री 10:30-11ला दुसरा हात मारायचा. सकाळी पहाटे उठायचं, लेटरिंग करायची. 11 वाजता पैसे घ्यायचे. 4 रुपये स्क्वेअर फीट, 6 रुपये स्क्वेअर फीट, 8 रुपये स्क्वेअर फीट असं होतं ते. रात्री 10च्या दरम्यान मग मी मारत असताना एक हात घोड्यावर म्हणजे बोर्डला पकडला, एक हात घोड्याच्या ते हातात ब्रश घेऊन रंग मारायचा असा. तो बरोबरचा मारायला मला, अच्युत मी जरा लगीला जाऊन येतो. अरे जा, आता रात्री कोण येतं आपल्याला माही करायला, एवढं कोण ढकलणार आणि कसे पडणार आपण. ह्याच्यात एक त्यावेळेला दारू बिरू पिणं हा प्रकार खूप प्रचंड मोठा व्हायचा. 10 तारीख झाली की डुलट एक तो असा झाला, असा आला आणि असा जोरदार धक्का दिला की मी वरती आणि घोडा खाली. तर ते लोंबकळत होतो. त्याला हात मारली, गोट्या गोट्या गोट्या, अरे ये लवकर. तो धावत आला, घोड्याला परत काम सुरू झालं. मनातली जी भीती होती ना ती सगळी संपलेली होती. नाही पण सर, तुम्ही सुद्धा रिस्क घेतले ना सगळीकडे. समुद्रात जायला बांधायचं नाही. काय होतं, तुला जगणं कसं जगायचं हे तुम्ही ठरवायचं. आता मी तिकडे जाणार नाहीये, भले मला पैसे नाही मिळाले तरी चालतील. मी पैशासाठी असं नाहीये. ती माझी आत्मा कुठेतरी आंतरिक पॅशन होती ती, की अरे कदाचित तो अनुभव माझ्यासाठी एक वेगळा असू शकेल. म्हणजे हे बोर्डवरचा कॉन्फिडन्स, मग साईनबोर्डवर गेला, मग बॅनरवर गेला, मग छत्रीवर गेला, छत्रीला 1 रुपया मिळायचा, मग 3 कलरमध्ये नाव लिहायचं. हे सगळे धंदे केलेले आहेत, नावाच्या प्लेट वगैरे वेड्यासारखं. काही म्हणजे तुला लालबागला चाळीमध्ये संडासाची दारं नवीन झाल्यानंतर त्याच्यावर नंबर टाकणं आणि मग शेवटचं वाक्य तुला गंमत सांगतो. अरे तो म्हणाला अरे आणखी वाक्य आहे काय, पाणी भरपूर होता. अरे त्यामुळे हा सगळा प्रवास आहे ना, पण तो सगळा प्रवास अक्षरांमधनच चालू होता. त्याचं मूळ एकच होतं, उभी रेषा, आडवी रेषा, कर्वेचर रेषा. आपण दिलेलं छान लोकांनी वाचावं, त्याच्यातून त्याला काहीतरी स्फूर्ती मिळावी. मी जेव्हा साईनबोर्ड करायचो तेव्हा ह्याच्यावर चढलो ना घोड्यावर की घोळका तयार व्हायचा असा. का तर एवढासा पोरगा, छोटासा पोरगा, आणि माझा स्पीड प्रचंड होता. झपझप. आजही मी त्याच स्पीडने काम करतो. लोक म्हणतात एवढी ऊर्जा कशी येते, तर मला ऊर्जा नाही येते. हा एकंदरीत त्या एवढ्या वर्षाचा प्रवास आहे ना, तो अनुभव तुम्हाला बरंच काही देऊन जात असतो. तेव्हा तुम्ही वेगळे दिसतात. त्याच्यामुळे त्याच्याशिवाय होऊ शकत नाही ना. तुमचा चेहराच बदलतो. तेव्हा येतं ना, मी बघितलं ना गणपती काढतात, हा तरुण मुलगा. IIT ला ज्यावेळेला एक पहिलं सेमिनार होतं, रकुनीने मला सांगितलं होतं की तुला डेमॉन्स्ट्रेशन करायचं, तुला प्रेझेंटेशन करायचं आहे. तर मी म्हटलं माझं इंग्लिश चांगलं नाही हो सर, माझा बोडीवरचा प्रॉब्लेम, मला माहीत नाही. ही अपॉर्च्युनिटी गेली तर मला माहीत नाही. तर मी म्हटलं चला उभे राहूया आपण. उभं राहायला तर काय प्रॉब्लेम नाही. आता माझी भाषा इंग्लिश नाही आहे, माझी भाषा काय आपली माझी भाषा आहे. 2 मिनिटात 2-4 गोष्टी केल्या आणि मी कागदावर आलो. आणि कागदावर आल्यानंतर सगळ्या इंटरनॅशनल लोकांनी ज्यावेळी बघितलं तेव्हा त्यांनी म्हटलं की हे सगळं वेगळंच आहे. म्हणजे तुझ्याकडे इंडियन परफेक्शन जे म्हणतो, उभी रेषा, आडवी रेषा, ते पण आहे आणि वेस्टर्नमधला स्पीड पण आहे.
आणि मग त्याला तिथे मला म्हटलं वुड यू लाईक टू कम टू जर्मनी, चहाला येतोस का रे, तसं झालं ते. मग त्याला कळलं, तो लंडनवाला आला, तो म्हणाला की मी आमच्याकडे पण चल. नेदरलँड म्हटली बाई होती ती आमच्याकडे चल. मला काय येतंय हे त्यांना माहिती आहे, मला माहित नाही. म्हणून मला एका वेळेला 3 निमंत्रण मिळाली. गुटेनबर्ग म्युझियम आयुष्यात सगळ्यात कदाचित तो एक खूप मोठा बहुमान आहे तुमचं, कारण जगातल्या सगळ्या सुंदर गोष्टी तिकडे आहेत. तिथे माझं चित्र लागावं ही माझी इच्छा होती, पण माझं काम तिथे बरोबर आहे का? 5 वेळा जर्मनीत गेलो, प्रत्येक वेळा तिथे जायचो मी, आणि मला शोधायचो की हे माझं नाही आहे, पण मला इथे माझं दिसलं पाहिजे. आणि एक दिवशी लंडनला एक्झिबिशन केलं स्क्रोलवर. ती पण एक गंमत आहे. स्क्रोलवर एक्झिबिशन करताना 3 डॉट मारले होते आणि माझ्या एक्झिबिशनला कोण यायला तयार नव्हतं. का तर इंडियन कॅलिपर मी कधीच बघितली नाहीये. तर मरे नावाचा एक कॅलिपर होता. मी त्याला म्हटलं की वुड यू लाईक टू ओपन द शो. आय डोंट नो कॅलिग्राफी, इंडियन कॅलिग्राफी, आय नेव्हर सीन. आईला आता काय करायचं, शेवटी इंडियन खाक्या पैसे घे बाबा आणि ये, नाही आवडलं तर घरी परत जा. मी आपला घरी जाईन बघ, चुप सांगेन बायकोला नाही आवडलं म्हणून. तो आला आणि तुला सांगतो तो तिथल्या तिथे फिरायला लागला. मी त्याला व्हॉट इज अ प्रॉब्लेम. तो म्हणतो देर इज नो प्रॉब्लेम, आय नेव्हर सीन दिस टाईप ऑफ वर्क, दिस इज समथिंग डिफरंट, इंटरेस्टिंग. आणि मग हळूहळू करत तो एका डॉटकडे आला आणि 3 डॉट विठ्ठलाचे आपण असे मारतो, मी असे मारले होते. लवली डॉट. इट इज नॉट डॉट, इट इज इंडियन फिलॉसॉफी. व्हॉट इज फिलॉसॉफी? You know, must be heard about the Brahma, Vishnu and Mahesh. One dot is Brahma, one dot is Mahesh. But ते आहे सगळं, ते ब्रह्मा, विष्णू अँड महेश. त्याने ते ऐकून घेतलं, नोट केलं. दुसऱ्या दिवशी त्या माणसाने सगळी ब्रह्मा, विष्णूची, महेशची माहिती आणली. दे आर अ क्रिएटर बोललो. आणि माझ्याकडून घेतलेले सगळे पैसे होते, टॅक्सीचे वगैरे, मानधन वगैरे सगळं परत दिलं. तुम्हाला आय नेव्हर सीन दिस टाईप ऑफ वर्क. मी नेहमीच सांगतो की इंडियन आपण कॅलिग्राफी ही आपली कॅलिग्राफी ही खूप छान होऊ शकते जगामध्ये. फक्त तुम्ही लिहून नका काढू, ती मांडा, त्याच्या मागे स्टोरी, सोल आहे. तो सोल तुमच्याकडे आला पाहिजे नुसतं. आणि ह्या सोलवरच मी गेली अनेक वर्ष. म्हणजे आणखी एक गंमत सांगतो तुला की जेव्हा छत्र्यांचे प्रवास सुरू केला त्याला काश्मीर आपल्या नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत सगळीकडे छत्र्या गेला. त्याच्यामध्ये रुईया कॉलेज होतं. आता रुईया कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुला माहिती आहे कल्चरली बाप कॉलेज आहे. तर त्यावेळी मी त्या पोरांना सांगितलं की तुम्ही ड्रम, तबला बिबला या, बघता आपण गाणी बिणी म्हणूया, त्याच्यात कॅलिग्राफी करूया, त्याच्यात रंग होऊया वगैरे. आणि मी स्ट्रोक मारला असा की वाव असं लहर यायची. आपण ते क्या बात आहे, वा वा, बहुत अच्छी जगह निघाली, हा त्यामुळे वा होता तो सगळा. तो सगळं झालं वगैरे, पॅकअप केलं, मागणा हाताला असा, सर असा, सर मस्त मजा आली. म्हटलं ठीक आहे येतं, आता काय अनेक मुलं असतात अशी. परत सर तुम्ही आम्हाला वेगळाच आनंद दिलात. अरे बोल मलाही खूप आनंद मिळाला, कारण मला हे सगळं करताना आठवत आहे, पण आम्ही जर खुश आहोत. कोण आहेत महाशय हे सगळे? बघायला गेलो तर अंधेरी मुलं होती ती. मी त्याला विचारलं हे कसं एन्जॉय केलं तुम्ही? तर म्हटलं काही गोष्टी बघायच्या नसतात, काही गोष्टी कानाने ऐकायच्या असतात. त्यातून कळतं की आनंद केवढा असतो, त्याच्यात काय झालं असेल हे विचार करू शकतोस तू. मला असं वाटतं सर आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट कॉम्प्लिमेंट ही असेल. एक्झॅक्टली. म्हणजे माणसाच्या मनापर्यंत पोचता आलं पाहिजे. म्हणजे मी फिलॉसॉफी काय म्हणतो त्याच्यात, किंवा त्याला मी आता ट्रीटमेंट म्हणजे थेरपी वापरतो. चांगलं लिहिण्याकरता चांगलं वाचलं पाहिजे,
चांगलं वाचून लिहिल्यानंतर परत चांगलं ते मांडता आलं पाहिजे. हे कळलं तुला ना की तुला आयुष्यात मला वाटतं की वेळच वेळ नसतो. मग ते हे राहिलंय, ते राहिलंय, ते राहिलंय, ते राहिलंय. प्रत्येक लेखक वेगळा आहे. ज्ञानेश्वर वेगळे आहेत, तुकाराम वेगळे आहेत, रामदास वेगळे आहेत, नादो मानवर वेगळे आहेत, विया शेळकर वेगळे आहेत, सगळेच वेगळे आहेत, ग्रेस वेगळे आहेत. म्हणजे मी तुमचं जेव्हा बोलणं मी टिपतोय, वेचतोय, ऐकतोय, तर मला असं रिलेट करतं की 25 वर्ष मी अभिनयात काम करतोय, तर अनुभवातनं एवढ्या म्हणजे खूप प्रवास नाही, छोटासा आहे, त्यातून एक वाक्य तयार झालं माझ्या करिअरचं की चांगलं काम शोधत नाही बसायचं, आलेलं काम चांगलं करायचं. आज त्याच्यावर मी अजून ते वाक्य पक्क केला तुमच्याशी बोलून, कारण तुम्ही सगळ्या प्रकारांमध्ये ज्या ज्या ऑफर्स आल्या त्या सगळ्या स्वीकारल्या. म्हणजे पाणी भरपूर टाकावे पासून नाव अनाऊन्स झालं पद्मश्री अच्युत पालव सर, तो जो प्रवास आहे 14वा असेल तर खाली फोटोच्या खाली नाव टाकण्यापासूनचा तो प्रवास आहे. तुम्ही कुठलंच काम जे आलं अक्षराच्या संदर्भातलं ते कधीच करलं नाही, त्याला एक विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं तुम्ही ते काम. मला वाटतं तो हाच सगळा जो प्रवास होता ना सगळा, म्हणजे जेव्हा माझी बायको खूप छान पद्धतीने डॉक्युमेंटेशन करत होती, परत डॉक्युमेंटेशनकडे, कारण मला माहित नाही तिला काय कळत होतं ते, पण एक गोष्ट केली तरी ती डॉक्युमेंटेशन आहे. माझ्याकडे अजूनही येते, मी माझ्या विद्यार्थ्यांना तेच शिकवत असतो. जेव्हा पद्मश्रीचे अनाऊन्समेंट झाली, म्हणजे फॉर्म भरताना की बा फॉर्म भरा, तर तुला शोधावं लागलं नाही, तुला की मी आठवावं लागलं नाही, सगळं माझ्याकडे मी सगळं भरून टाकलं. गेली 2-3 वर्ष मी हे सगळं करत होतो. कारण बरं ते मिळाल्यानंतर तू ताबडतोब श्रीमंत म्हणायस का, तर नाही. तुला एक प्रचंड मोठा मान आहे, तो सन्मान आहे तो. पण काय झालं असेल ना जेव्हा तुम्ही तिथे गेलात भवनामध्ये, राष्ट्रपती भवन, अरे त्याची तुला त्याची गंमत सांगतो. म्हणजे मला तो मी देवी तो किस्सा सांगतो की त्या 20 दिवसातली जी मानसिक ही होती ना, 3 तारखेला आमचं एक म्हणजे 27 तारखेला प्रदर्शन होतं, 28 तारखेला जहांगीरला अक्षर भारती नावाचं आहे, त्याची आम्ही तयारी करतो. मग मी त्यांना विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की मी 2-3 कॅनव्हास लावेन आणि बाकीचं सगळं तुम्ही लावा, कारण तुम्हाला आज मिळालं पाहिजे सगळं. असं मला वाटतं की मला न्यू जनरेशन उभं करायचं आहे, म्हणजे मला फॉलोअर्स नको आहेत, मला नवीन डिझायनर्स हवे आहेत. त्यासाठी मी सगळ्यांना सांगितलं की मराठी भाषा सोडून आपण दुसऱ्या भाषा घ्या, आपण दुसऱ्या भाषेला हात घालून परत मराठी भाषेला टच करूया. तर ते मी कॅनव्हास सांगतो. 3 जानेवारीला मला पहिला फोन आला की तुमचं नॉमिनेशन झालेलं आहे पद्मश्रीसाठी, पण तुम्ही कोणाला सांगू नका. तर मी म्हटलं बायकोला सांगितलं, तर मला नका. रात्री दिवस काढला कसा बसा, रात्री झोपायला गेलो तेव्हा आम्ही दोघेच एवढ्या मोठ्या घरात, चुळबुळ ना सगळी, एवढी मोठी बातमी तिला न सांगितल्याशिवाय कसं होणार. रात्री 1 वाजता 2 वाजता बसतोय डोळे ओढतोय. शेजारी बायको, काय झालं, काही नाही. मग झोपत नाहीस का रोज 10 वाजता झोपणारा माणूस? नाही बोल, काही नाही झालंय. खूप पैसे दिले का कोणी तुला मारलं का, तू लोक बोललं का, एवढी अस्वस्थता का, एवढी अस्वस्थता का? तर नाही ग. असा करता करता 1 दिवस काढला, दुसरा दिवस काढला, तिसऱ्या दिवशी मात्र ते बोललो आता ही पद्मश्री मिळो न मिळो तुला सांगणं माझं फार गरजेचं आहे. बायकोने मुलांना सांगितलं बाबाचं काहीतरी झालंय, बाबा काही करत नाही, झोपत नाही. परत मी त्यांना 12:30 वाजता रात्री फोन आला का कॅनडामध्ये ते, तो ना मला तुमच्याशी बोलायचं आहे. अरे बोल ना, ही काय वेळ आहे, पण काय प्रॉब्लेम आहे बोललो तुला. माझा मुलगा विचारतो, सून विचारते माझी, ती गोड आहे आमची सून बाई. काय झालं बाबा? मी ती अरे तुरे करते. तुला काहीतरी झालंय म्हणून तुम्हाला सांगितलं ना. अरे पण काय झालंय ते सांग ना. तुला काय नाही, माझं नाव पद्मश्रीसाठी नॉमिनेशन झालंय. अरे एवढी आनंदाची बातमी तू असा का सांगतोयस? तर बोलो कोणाला सांगायचं नाही. आता हे सांगायचं नाही प्रकरण एवढं होतं ना की मला प्रश्नच होता. माझा समुदाय खूप मोठा येतो. मग थोड्या दिवसांनी इन्कम टॅक्सची चौकशी आली, पोलिसांची चौकशी आली, गृह खात्याची माणसं आली. ते तुमच्याशी गप्पा मारून सगळ्या गोष्टी क्लिअर करत असतात. 25 तारखेला सकाळी परत फोन आला
नाव कन्फर्म आहे, पण परत सांगायचं नाही, कारण आम्ही जोपर्यंत अनाऊन्स करतो त्यांचं बरोबर आहे, बरोबर की ही त्यांची गोष्ट आहे, आम्ही तुम्हाला सन्मानित करणार आहोत. त्यांचे ते प्रोटोकॉल सगळे त्या प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे. श्रद्धाला फक्त मी घट्ट मिठी मारली, त्याच्या पलीकडे काही केलं नाही. संध्याकाळी 7 वाजता तयार आहे, तर त्याच्या आधी आता बोला एवढी चांगली गोष्ट घडली तर घराला लाईटिंग करूया आपण. शेवटी लालबाग आपल्या डोक्यातलं लगा दो. फोन केले 4-5, ते म्हणायला लागले उद्या 26 जानेवारी आहे, तर एकही लाईट शिल्लक नाही आहे. 2 कोरोना घेतली, मीच घोड्यावर चढलो, मीच लावली, लागते की नाही बघितली. कामवाली बाई आली, तिला म्हटलं की घर धुवून काढ, जरा साफ कर, स्वच्छ कर. काय झालं भाऊ, काय घडलंय का? तुला काही घडलं नाही, घडायचं बाकी आहे. तुला काय जातला मी मस्त चाटाकाटक सगळं, आता येणार. 7 वाजले, बातमीत नाही. 7, 7:30 नाही, 7:45 नाही. 8, 8:15 दरम्यान पहिली बातमी आली, महाराष्ट्रातल्या 2 जणांना पद्मश्री. मग 3रा आला, नाव नाही. आता करायचं काय, मोठा प्रश्न होता तो. डिप्रेशन असतंच शेवटी, तुम्ही किती धीर असलात तरी. मला म्हटलं एक काम कर, जाऊ दे आपला काय आता नाही होत ना, आता नॉमिनेशन ते सगळं काहीतरी गडबड झाली असेल बोललो, होऊ शकते माणसाची. खालचा जाऊन लाईट बंद कर बोललो, लाईट लावले. तेव्हा लोकांना अगदी विचारायला नको लाईट लावता का, काय आपल्याला सवय आहे ती लाईट लावली, काय रे का वाढदिवस आहे का. मॅच लावली, चॅम्पियन ट्रॉफी चालू होती, धपाधप विकेट. बरं आपली विकेट गेलेली आहे. 8, 8:15, 9 एक फोन आला. 4 वर्षापूर्वी ज्यांना पद्मश्री मिळाली होती ते सावंतवाडीतनं, कुडाळमधनं. अरे कॉंग्रॅच्युलेशन. बोलो काय झालं? कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे काय, तुमका पद्मश्री मिळाली मालवणी ना. वा वा वा. अहो माझं नाव नाही, आम्ही म्हटलंय खरं नाव, मी समोर टीव्हीच्या समोर बसलोय, लिस्टमध्ये पण नाही. थांबा तुमका लिस्ट पाठवते. असं करून त्याने लिस्ट पाठवली. आता ही एकच लिस्ट आली आहे, विश्वास कसा ठेवायचा. वाटलं लिस्टमध्ये नाव, पण कन्फर्मेशन जोपर्यंत समोर टीव्हीवर येत नाही. मग ते 9:30 पावणे 10च्या दरम्यान माझ्या मुलाने एक लिस्ट पाठवली. इतक्यात नाव फ्लॅश झालं आणि जो काय आनंद झाला मला. असं वाटतं तुला सांगतो, जे मी शिकवलं आज, मी पूर्ण भारतामध्ये शिकवलंय, जगामध्ये पण शिकवलंय, त्या प्रत्येक माणसाने मला फोन केला, तर मला तुमची पद्मश्री ही आम्हाला मिळालेली पद्मश्री म्हणून आम्ही साजरी करतो. वा. आणि आजही ते सत्कार सोहळे. सर तुम्ही सकाळी नाही, संध्याकाळी नाही, दुपारी नाही, तुम्ही म्हणाल त्या टायमाला या, पण आम्हाला तुमचा वेळ हवा, कारण आम्हाला तो आता आमचा आनंद आहे, तुमचा आहेच तो. त्यामुळे ही गोष्ट आता म्हणजे आपण म्हणतो ना की ह्या गोष्टीने काय झालं की एक जबाबदारी वाढलेली आहे. मी तुम्ही एक गोष्ट केल्यानंतर तुम्हाला जबाबदारी जहांगीरमध्ये माझा वाढदिवस म्हणजे 25ला डिक्लेअर झालं, 26 जानेवारी होती, 27ला माझा वाढदिवस, 28ला जहांगीरमध्ये एक्झिबिशन. ते 7 दिवस जहांगीरमध्ये एवढी फुलं एवढी गर्दी. त्याच्यात तो काळा घोडा आला की चला सरांना भेटूया, कारण पद्मश्री मिळाली आहे. म्हणजे आम्ही जो काय तो आनंद आठवड्याभरातला होता ना, तो अनबिलिव्हेबल होता, अनबिलिव्हेबल. आयुष्यात एवढी फुलं तुले फुल टू धमाल. आणि आपण आता शेवटाकडे आलेलोच आहोत, तर कुठल्याही कार्यक्रमाची सांगता ही पसायदानाने होते. तर पसायदानावरच तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीनं पसायदान रेखाटलेलं आहे शब्दांमधून, तर त्याविषयी आम्हाला सांगा आणि आपण कार्यक्रमाची सांगता करू. त्याआधी आळंदीची एक आठवण सांगतो. हो. आळंदीला जेव्हा एक अभय टिळक म्हणून आमचे मित्र होते, ते विश्वस्त होते, त्यांनी मला बोलवलं होतं. आणि माऊलीला ज्या घरातून प्रसाद दिला जातो, जिथं बनवला जातो, त्या घरात मला बसवून जेवायला घातलं. माझ्या आयुष्यात मी तुला सांगतो की काय पाहिजे अजून आयुष्यात, अजून काय पाहिजे मला सांगतो. हे सगळं पद्मश्रीच्या अगोदरची गोष्ट होती. आणि जेव्हा
ही विश्वासाठी केलेली प्रार्थना आहे. ती मी एका सरळ रेषेत लिहिली तर त्या दुसऱ्या टोकापर्यंत जाईल ती. पण मधल्या जगाचं काय, म्हणून त्याला गोलाकार दिला. ती गोलाकार करताना कुठली रेषा इथपर्यंत आली, संपली की इथून पुढे लिहिली तर परत गोलाकार होणार. आता विश्वात्मक येणे मागेत ने तोषावे तोषोनी मज द्यावे, हे सगळं अकराकार लिहिलं त्याला. जेव्हा जेव्हा लोक मला विचारायला लागले की अच्युत हे खूप साधं आहे पण तरी त्याला वळण दिलं रेषा, म्हणून ही वळण आहे ना, ही रेषा जगाची रेषा आहे. ती जोडली की परत जग परत एकमेकाला जोडलं जातं. त्यामुळे ती व्हिज्युअल व्हॅल्यू कशी वापरता आली पाहिजे तुम्हाला, म्हणून म्हटलं तुमच्यात वाचन करून ते समजावून घेणं आणि समजावून घेऊन मग ते लिहिणं. किंवा मला असं वाटतं जिथे तुम्ही प्रसाद घेतला ना तिथेच तुम्हाला, जसं पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाच्या पायी डोकं ठेवलं, वरती बघितलं तर विठ्ठल नाही विठ्ठल, तसंच प्रसाद घेताना सुद्धा आता विश्वात्मके देवे नाही आता विश्वात्मके देवे, हे कदाचित प्रसाद ग्रहण केल्यानंतर सुचला. ज्ञान माऊली विठ्ठल. आणि ही सगळी कशी होते, लालबागला असताना काही व्याख्यानं व्हायची शाळेत, हे पारायण व्हायची, मग त्याच्यात वामनराव पै त्यांची ती लाईन खूप सुंदर आहे. ती तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आयुष्यात तुला जगण्यासाठी बरंच काय सांगून जाणारी लाईन आहे, तुला बाकी कशाची गरज नाही ती. म्हणून ते सगळं आलेली प्रत्येक अपॉर्च्युनिटी ग्रॅब करून त्याची चांगली आहे की वाईट आहे याच्यापेक्षाही तुम्ही ती ग्रॅब करून त्याच्यातून मार्ग काढणं, तसं ती होती ती भास्करराव पांगवते. मग तो आता विठाल 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 हे सगळं कानावर पडायचं. त्यामुळे तो आवाज आजही तसाच आहे, काळ बदलला तरी आवाजही तसाच आहे. पद्मश्री अच्युत पालव सर, तुम्हीही अजूनही तसेच आहात. तुमच्या बोलण्यामध्ये, म्हणजे माझे वडील मला सांगायचे की बाळा किती मोठा झालास, नाव कमवलंस तरी माती आणि नाती विसरायची. तर ते तुमच्याकडे बघून मला परत एकदा वडिलांची आठवण झाली की खरंच हे आम्ही शिकायचं आहे. हे जे बघतायत इंटरव्ह्यू सर तुमचा, तर आम्ही काय, तुम्ही जसं म्हणता की संस्कार घडत असतात, ते होत नसतात की आता मी संस्कार करतोय. तसंच शिकणं जे आहे की तुमच्यासारख्या माणसांकडून आम्ही तुम्हाला चोरत असतो, चोरी करत असतो, तुम्हाला वेचत असतो. तर हेच आहे की प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये किंवा आपल्या इंटरव्ह्यू सुरू झाल्यापासून जेव्हा तुम्ही लालबागमध्ये होतं तर ती तुमची ओळख आहे आणि ती तुम्ही विसरलेला नाही आहात. आणि आज तुम्ही इतक्या उंचीवर आहात की लालबाग ही एक वेगळी ओळख तुमच्यामुळे लालबागला प्राप्त झाली असं मला वाटतं. की आज मला खऱ्या अर्थानं माझे सेलिब्रिटी जेव्हा जेव्हा मी करतो तेव्हा माणसांची ओळख होते. आज तुमच्या निमित्तानं नव्यानं अक्षर ओळख तुमच्यामुळे झाली आणि तुम्ही त्याला परफॉर्मिंग आर्टचं स्वरूप दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला असे सोडणार नाही, तुमच्याकडनं परफॉर्मन्स आम्हाला अपेक्षित आहे. हो, करूया ना. मी ग्रामीण भागातला असल्यामुळे काही माझ्याकडे सुद्धा माझ्या पोतडीमध्ये काही तुझ्याकडे खूप ग्रामीण शब्द आहेत तुझ्याकडे. तर शब्द निघाले लंडनला, ते आयुष्याचा आनंद देणारं नाटक आहे. तर त्या संदर्भातलं काहीतरी आम्हाला नक्की करूया, नक्की हवं आहे. त्याशिवाय नक्की कार्यक्रमात संपणार नाही, पूर्णत्व येणार नाही. आणि तुमचं घर सुद्धा आम्हाला बघायचं आणि तुमचं माझ्या घराचं वैशिष्ट्य सांगतो तुला. एकतर घरामध्ये आर्ट आहे, पेंटर आहेत, म्हणजे राजा रवी वर्मा, सुबोध पोद्दार, अनिल नाईक, अशा प्रत्येकाचं काम ओरिजिनल काम आहे माझ्याकडे. आणखी काही बरीच आहे ती आता बोलता बोलता आपण दाखवू. त्याच्यामध्ये आपण प्रेक्षक काही सेल्फवेअर आहे, ती काही जुनी भांडी आहेत आणि जुनी भांडी आहेत. ते बघताना कॉमेंट्री पाहिजे प्रत्येक, म्हणजे स्टेज बघताना हे कुठलं आहे. इकडे मला काही गाड्या दिसतात, गाड्या मुलांची गाडी त्याने लहानपणाची गाडी त्याला दिलेली आहे ना, म्हणजे तो 1 वर्ष असताना दिलेली गाडी, ती आजही गाडी आम्ही ती त्यानेच जपून ठेवलेली आहे. खऱ्या अर्थानं कारकीर्द बघायला. आणि मुख्य म्हणजे आणि काय झालं त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आर्टिस्ट, माझी बायको आर्टिस्ट, माझा मुलगा आर्टिस्ट, माझी सून आर्टिस्ट, आम्ही चौघही आर्टिस्ट आहोत. त्यामुळे कसं की
ती परंपरा जपणं ही काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या बायकोने बाहेरवरनं येताना काय आणलं असेल तर टकभर झाडं आणली तिथे. आणि आज आमच्याकडे जवळ ती तुला दाखवतो, आता आमचं गार्डन दाखवतो, 450च्याहून जास्त झाडं आहेत सर. हां, मुंबईसारख्या ठिकाणी छान अशी जागा मिळणं आणि त्याचा अतिशय भरपूर उपयोग करणं. वा, हँगिंग गार्डन. हो. जेव्हा कधी तुम्हाला कंटाळा येतो, जेव्हा कधी तुम्हाला वाटतं की नव्याने विचार करायची आता गरज आहे तुम्हाला, तर इथे शांत यायचं, खुर्ची टाकायची, 2 खुर्च्या बसायचं आणि स्वतःला मांडायचं. माझं नेहमी जेवी असताना तुम्ही सांगे तुम्ही कसे आहात, बरे वाईट, हे हा जगाशी काही प्रश्न नसतो. प्रश्न असतो स्वतःला स्वतः मांडलत ना आणि त्याचं तुम्ही निरूपण स्वतःच केलं तर खूप छान पद्धतीने करता येतं. आणि इथली ही जागा आहे, ही जागा आहे तुम्हाला तेच देते. आजूबाजूला सगळे डोंगर आहेत, तुम्हाला लांब जायची गरज नाही. पाणी आहे तुमच्या, झाडं आहेत भरपूर सगळी. तुम्हाला आणखी काय हवं जगायला मला सांगा. ही झाडं तुम्हाला ती स्वतः ताजीतवानी राहतात आणि तुम्हालाही ठेवतात. हा, एक्झॅक्टली. आणि ते कसं, माझी बायको रोज दिवसातून 2 फेरे असतात, सकाळी संध्याकाळी. हा, म्हणजे जेवढं माझ्यावर प्रेम आहे तेवढंच प्रेम तिचं झाडावर आहे. त्यामुळे ही झाडं, हे सगळं असं छान वेळेत खाली जाणार आहे सगळं पूर्ण. हे कलर्स तुम्हाला खूप आहेत, नेचर आहे. आणि तुम्हाला कसं प्लास्टिक नाही आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं. आता हे एक झाड आहे, परत हे नुसतं वाढत असतं असं, हे वाढत जाणार खाली. हो का? हां, जो हे आर्टिस्ट हे नाही आहे असं, म्हणजे त्याला सॉइलची हे नाही का? नाही, काही गोष्टी अशा डिफरंट. हो, या पानाचं डिझाईन बघा ना, हे तुमच्यातला डिझायनर असेल ना तर तुमच्या पटकन आहे बघ, किती छान डिझाईन आहे सगळं. रंग म्हणा, त्याच्यातलं टेक्स्चर म्हणा, त्याच्यातली डिझाईन म्हणा, त्याच्यातलं प्रत्येक पानाचं वेगळं डिझाईन आहे. निसर्गाने एवढं काय केलेलं आहे ना ते. म्हणून आर्टिस्ट विलेज आणि नवी मुंबई हे आज जरी आम्हाला सांगितलं कोणी शिवाजी पार्कला तुला घर देतो तर आम्ही जाणार नाही त्याच्याकडे. एवढा निसर्ग, डोंगर आणि पाऊस, थोडा खूप पाऊस असला की सगळे ढग खाली असतात. मस्त, कारण डोंगरामुळे अडतात ना ते, ही पूर्ण व्हॅली अशी. निसर्गामुळे कला बहरते. त्याला बहरताय, निसर्गाची कृपा आहे. निसर्गाची कृपा आहे आणि असायला ती हवी मला वाटतं. त्याच्यातच गंमत आहे. एकही झाड असं कोमेजलेलं दिसणार नाही. कसं कोमेजल सर, त्या माणसाच्या सहवासात ती झाडं वाढतायत, ती टवटवीतच असणार. आणि ही सगळी बायकोची मेहनत, म्हणजे खरं तर सांगायला हरकत नाही. म्हणजे एक छान ती गोष्ट, सगळ्या गोष्टी अशा जपत केलेल्या आहेत त्या. आमच्या लग्नाच्या पत्रिका पण लोकांना दाखवतो शेवट्यात, कारण ती गंमत आहे. ती गंमत आहे. ती कॅलिग्राफी खूप आयुष्यभर पत्रिका, बऱ्याच लग्नाच्या पत्रिका केल्या मी, लोकांची लग्न लावली. तुमची पत्रिका तुम्हीच केली? येस येस येस. चौका. परफॉर्मन्स कुठे करूया? माझा खाली स्टुडिओ आहे. मग खाली स्टुडिओमध्ये सगळी ते वातावरण आहे ना, ते मला वाटते बघू दे लोकांना. कारण काय, स्टुडिओमध्ये स्वच्छ स्टुडिओ माझा नसतो. नाही, बाटल्या पसरलेलं सगळं. मी आयुष्यात स्वतः प्रत्येकाच्या घरी कधी कधी काय होतं, बायको नवऱ्याला सांगत होते, अरे ते आवरून ठेव. ते आवरू नको रे, पसरच राहते. पसारात पसरू दे सगळं, आयुष्य पसरू दे. पसारा तसा ठेवण्यामध्ये स्वतःला लहान मूल अजूनही जागा आहे, असं ते जागा असावं आणि ते जागे राहिलं तरच आपण पसरू शकतो. चला पसरूय, चला बघूया. सर, तुमच्या बाजूला उभं राहायला सुद्धा एवढं भारी वाटत हे करत असताना.
लवकरच गणेशोत्सव येतोय, हा, त्यामुळे आपण गणपती बाप्पाचं आगमन होतंय. आगमन होत आहे, त्यामुळे आपण गणेशोत्सवाला शुभेच्छा देऊया. कागदावर आगमन झालंय. हो.